बाळीचा वराड निश्चय म्हणाव्याचा एका अव्वल सुंदर चिंतना करावेचा आमचे समाजांतू प्रस्तुत दिसतांतू समस्यांची एक कन्नडी होऊनी हे नाटक प्रदर्शन जाण मूल अळमीचे यशाची मस्त बरहांतू नाव घेतलेले श्रीमान बालकृष्ण सहस्रबुद्धे ह्यांची परिकल्पना रचना निर्देशनांतू मुंडाजाचे चित्पावना बांधव मनोज्ञ होऊनी हे नाटकांतू अभिनय करवेचे मूलक आवगेंदा तेंतेंचे घराशी हैवेची ही कथा म्हणावेचे वेरी एक मनाला सावडीन हळ्यांतू घर वृद्धाश्रम हंत सती हे सन्निवेशांतू पर्याय होनी नवीची कल्पनांतू हे नाटक एक संदेश उदितलंसे वेगळ्यांचे बग्गे हास्य विडंबना तमासो अधिक करता नाही समचित्तांत ही कथा रूपी सावलीसे म्हणावेचा मोठी खुशी हे नाटक पळावेसाठी दूरचे देशील माळ दुर्गांठी प्रेक्षक येवनी हे चित्पावन संघटनाचा कला आस्वादनला एक भीमाचं बळ आयलं बालकृष्ण सहस्रबुद्धे ह्यांचा गंभीर परी अव्वल आवगेंदा इष्ट जाणं आवघे पात्रधारी तेंतेंचे पात्रला समान होनी हेला एक न्याय दिली सती आयएससी पात्रांतू सौभाग्यवती सुषमा भिडे वठारची एकी आयएसआरची भास हंसली आजीचे हे दिसांतू आवघे सॉफ्टवेअर अमेरिका पेंट कार म्हणी म्हणावचे हे दिसांतू हिंतू कथानायकी होऊन आयलेली ही बाळी एक सामान्य वरेला अपेक्षा करणी त्याचं ग्रहकृत्य आयएसआरची सेवा तशींची एकितले वडिलांधा एक आश्रय देवेचे एक आश्रम करवेचे मूलक हे एक आवघे चेडींदा हे एक मादरी होऊनी हे चेडीचा पात्र गमनाला घेवेच ससला मात्र नो हे एक मादरी होऊनी बाळीचा वराड निश्चय रंग परिचय पात्र परिचय असासे जन्मम्मा होऊनी हे नाटकाचे बरहगार कल्पना केलेले श्रीमान बालकृष्ण सहस्रबुद्धे मुंडाजे श्यामूचे पात्रांतू तसांची दर्दाचशी पात्र श्यामू श्री नागराज फडके मल्लिकट्टे आयेशी सुंदरीचे पात्रवर्गांतू सौभाग्यवती सुषमा भिडे मुंडाजे नाटकाची नायकी बाळी मळे नयना सौभाग्यवती स्वाती शेंड्ये उजिरे मुरळीचे पात्रांतू श्रीमान प्रल्हाद फडके सोमंतळका लताचे पात्रांतू सौभाग्यवती उषा फडके सोमंतळका गोविंदाचे पात्रांतू श्रीमान वासुदेव गोखले मुंड्रुपाडी कथानायकू वसंताचे पात्रांतू श्रीमान गणेशवी शेंड्ये उजिरे अलकाचे पात्रांतू सौभाग्यवती दिशा पटवर्धन गुंडदबळी अनलाचे पात्रांतू सौभाग्यवती शची फडके बल्यार कापू श्यामलाचे पात्रांतू सौभाग्यवती वीणा फडके मल्लिकट कमलाचे पात्रांतू सौभाग्यवती उषा फडके सोमंतळ रंग सहकारू श्री सुधीर परांजपे श्री प्रशांत कागदकर प्रसाधन मग वेदिका हुल्ला आर्ट्स उजिर ध्वनिवर्धक मग उज्जडाची व्यवस्था श्रीदेवी सोमंतळकर हे पूरा नाटक रेकॉर्डिंग करणे प्रसार केलेले श्रीमान व्यंकटेश पेंडे श्री शंकर वाहिनीचे वर्दीगार ओम स्वस्ती बाळाचा वराड निश्चय बाळीचा वराडा बाळी हे नाटकांती अंतले अवघे कलाविदांचा परिचय तुमदा हयो नका हयो का यशा ते कलाविद तुमसमोर येसती त्यांचं पात्राला त्याच्या स्वभावाला हैवेचा एका डायलॉग तुमसमोर सोडणे त्यांची कला प्रौढिमे दाखवणी हे नाटक तयार करावे सुरू सती बाळीचा वराडा बाळी हे नाटकाचे कर्ते निर्देशक जल्ले श्री बालकृष्ण सहस्रबुद्धे नाटकाचा एक स्थूल परिचय तुमसमोर करीत सती तो साधारण नाटक सुरू करतना पुढं किती हैरामणी गोंससे तेवढे अत्यंत भारी गोंधळ सद नाही पण आम्ही सामाजिक नाटक म्हणजे आल्यापर्यंत तेरा चूरू त्याचा प्रारंभ कितो म्हणी आम्ही सांगायचं असे नाही ते दोन्ही दृश्य असता तर किती म्हणे डाळत नाही इतल्यांदा करता अर्धी पुढं गेलेलीच असे तर गोंधळ सवय नजे म्हणे दृष्टीन तू हो नाटकाचं एक स्थूल म्हणजे पूर्ण परिचय न आहे त्याला आम्ही प्रवेश कसो करो म्हणायचं का दारा दाखवून देसा मग तुम्ही ते तू भुवाच असा अज्जीचे कालघट्टांतू हळ्यांतू सवेतनी चित्पावनी घरणी
दिसांदिवस उणावत येत म्हणवेचा सत्य अवघे चित्पानंदाई गोंतू चलेलो विषयाची कालधर्म म्हणताना आमचे हातांतू बदलावण्याची साध्यता भारी क्षीणाची पण आम्ही कालधर्मासम राजीकरणी घेतले ते ಕೆಲವು ವಿಷಯ आम्ही म्हणसे चल्लवयेरा म्हणी सावडसे हे हिन्ನೆಲೆಂಟಿ ಏಕು काल्पनिकही है अथवा वास्तविकही है म्हणवेचो एक सन्निवेश सृष्टी करणी आमचे समाजाचे हितदृष्ट्यांतू नाटकाचं रूप दिदलासे हेंतू मे समाज उद्धार करच म्हणी म्हणत नाही तरी असले ಕೆಲವು निर्धार घेतले ते समाज उद्धार हंचे म्हणवेचो फटीनो है तसांची हे नाटकांतू किताच हे म्हणी आम्ही पळायला ते एकू घरचो यजमानो तेच घरणो उरव म्हणी भारी अपदावचसे तसांची तेची बाह्य कोई ते यजमान सम खांदाला खांदू देवनी वावरसे तेंदा दोघ धाक्कुटी मोठी हंतंद सहजवनी मोठे बोडीला काम मिळतसे तसो तो शहराला जाचे गेल्लो ते घराला आधार होईर म्हणूची आस वडलांदा तसंची त्यांचा दुसरा धाकूट चेडी झाली तरी अण्णास पक्ष भिन्न स्वभाव चलेल्यावरठी आणि का ती घराशींची चलेल्यावरठी त्यावरी वडिलांदा भारी प्रीतीच चली ती अण्णासारखी स्कूलाला जा आणि मस्त शिकली नाही पण प्रपंच ज्ञान भारीचीच आहे वडिलांदा आधार होणी घराशींची छसा म्हणी तीर्मान करणी घेवनी वाड्यांची कामं घरची कामं बोड्यांच्यावरींची करणी घेवनी छसे तसंची त्याला वऱ्हाडाची प्राही यंतंदा मस्त ठिकाण आले तरी वऱ्हाड जाणमुळे वडिलांचं जीवन निराधार व्हायचे म्हणे कोणते संबंधांदाही उपवत नाही तसंच आता त्याळीनं वडिलांचं वृद्धाप्य आपण्याचं वैवाहिक जीवन आस्ती बदुक हे पूरा कळवणी घेता नाही एक अद्भुत निर्धार घेतलेलोची हे नाटकाचं मुख्य विषय अथवा हूरण तमग आदर्श चेडी हवनी आदर्श बेहणी शवनी त्याचं व्यक्तित्व कसं झाला त्याचं निर्धार कितो त्याला त्याचे कुटुंबाचा अभिप्राय कितो त्याचा वराड हंस का अण्णाचोशी समाचार कितो हे अवघ्य विषयांदा समाधान मिळवते हे वेदिकेवारी यशा प्रारंभ हईवेचा चित्पावनी भासाचा बाळीचा वऱ्हाड निश्चय बाळीचा वऱ्हाड निश्चय म्हणवेचा हे नाटक तुम्ही पळवावांची या अवघी या तुमचे जागेंतू बेस्या संपूर्ण नाटक पळा आणि काहीतरी सलहा सूचना झाली ते आमदा सांगा मग एक विषय म्हणे हे नाटकाचे पात्रधारी पुरा मग अभिनय करणे अनुभव छलेलेची चित्पावनी भासाचे हे कलाला प्रोत्साह द्या तसंजी पुढेही असले प्रयोगांदा ही एक वेदिका हंतू म्हणे म्हणून आमचे प्रथम प्रयोगाला आम्ही म्हळे मुंडाजे चित्पान बांधव तयार जाण्याचा आशीर्वाद करे सहस्र बुद्धे मुंडाजे पापकर्म मनुष्याचा पापकर्म परिहार अथवा कसले यागयज्ञ परिहार करसे म्हणायला आधी कोणताही आधार नाही पण पापद्रव्य नाश होणं आमचं म्हणायला मस्त आधार असेल हवनी श्री नागराज फडके मल्लिकट्टे सुंदर अर्धिकला सुंदन कापी गो हे नाटकंतु सुंदरी हवनी श्रीमती सुषमा भिडे मुंडाजे ಕೆತ್ತಿ ಕೊಕ್ಕಿಸಾದರೆ ವೀಡ ದುಂಕಟ್ಪನ್ನ ಸೋಡ್ತೇನೆ ती बाळी अथवा नयना श्रीमती स्वाती शेंडे उजिरे दादा हे तुला म्हणसानो का दिसताला दोन्ही वेडम पक्ष अधिक करावे नाजे म्हणी तो श्री प्रल्हाद फडके सोमंतडका ಬಾಳಿನ ನಿರ್ಧಾರ ಸಮಾಜದ ಉದ್ಧಾರ श्रीमती उषा फडके सोमंतडका एक जातक दिदला छे वरड हायवे चंतु छे मणी सावडा हवनी श्री वासुदेव गोखले मुंड्रुपाडी नमस्ते जन्मम्म जातक ज्योतिष्य उगिता म्हणसच पळा मी आता श्री गणेश वी शेंडिये उजिरे तो दोष म्हणसते पण माला सहवासू कूडूची झालो का म्हणी आणि श्रीमती दिशा पटवर्धन गुंडदबळी सोन्नू बाळू किट्टू हे पूर आमच्या वाडी उरवायलीस आहे श्रीमती वीणा फडके मल्लिकट्टे ಬಾಳಿ ಮಳೆ ಏಕಿ ಛಾಯಿ ದೆಂತಲಿ ಮೊಟ್ಟ ರೂಖುಜಿ तो श्रीमती शची फडके बल्ल्यार कापू वृद्धांचे समस्याला आज एक परिहार मिळेल
आमणी सावडासे कमला हवनी द्विपात्रंतु श्रीमती उषा फडके सोमंतडका. बाळीचा निश्चय वेरी झाला. बाळीचा वराड निश्चय. पण उद्या वऱ्हाडान गेली तेशा त्या जाणताय नाही पण उरतही नाही ग्रगृत्या किती म्हणले गोड अशा गावान सोत होते वाडी उरसली पाडीचं वऱ्हाडही हसना पण किती करावचं सांगा यशाची धाकुटी मस्त उद्भंत ससती मागांसारखं नव्हे आम्हीची मस्त शिकायचं आणि आम्हीची माणसं शिकवणी काम मिळणार ते जागे 1-2 वर्ष काम करणे आम्ही अशा घट्टी सनी घराशी तोंदरा नाही म्हणे असा ते शिकायलेले विद्यासंवा डॉक्टर का इंजिनियर का होणी बेंगळुरासारखा शहराला गेलं ते हे पुरा वडलाईन कंठेलेला आस्ती बदुक कोणासाठी म्हणे मला मस्त योजना आहे सो हे आमचं योजनाची किती करावं पण काम सुंदर किती खर्चशे कमला ये गो वावर हैरेस बणी से का गो घरचं काम वेच्चा नाही चल नाही बाळी दूर गेलीचे चकाठा गेलीचे वाडी ಅಂತ गेलीसे ವೀಡಿಯೋ ಸಾವಳೆ ಕಲಿಯ ಸಾಮಣ ಈಗ ವಾಡಿಲ गेलीसे ये रश तान्यागसतू तुझी सवारी की तगो पांता काहीतरी कामात संतानी तू येवेची तू हे
बोलला मनाक खर्चाशी म्हणे म्हणला शिवचे पण बाळीला एक संबंध घेऊन आलेली कशा वराडाची प्राही नुका त्याला आई म्हणू का वराड आई पण बाळीला ओप्पवते कोणी सांग गो मला पळा तू तसं म्हणलास तर हाच आहे का काय तर करणे समजवणी वराडाचा प्रयत्न करावं नी हई पण बाळी वराड म्हणता क्षणी गंभीर हसे एशानो हे उद्या परवा म्हणून घेऊन ते तो घट्ट निर्धार सांगसे किता करावाचं सांगा पण त्याला त्याचा स्वभाव तुला गुंतूच आहे नी लागदी बेसवणी त्याला चुरू बुद्धिवाद सांगितलं असते हैरा का म्हणे ताने अगस तू अशा बोड्यो कोणी गो वराडाचो पळा बोड्यो मग आत्याच बोड्यो त्याला अशा चेडीस दिवसाच केवर अडायो अखे काली मला फोन आयलो की तर शेतेस पळा सांगा का आणि तो सवयच मात्र दूर अमेरिकान तो पळा अव्वल काम संबळ अव्वल से पळा सुरेख इतलं अचित है मग तितला नाही ते मी आयडिया करीन का आणि कसा सांगते त्याला आणि का खे भारी शिकेली हवी म्हणी नाही खे तर पुरा येत बाळीला म्हणलेलं का म्हणे सावडीला तसं माझी दोस्ती नो का म्हणे मनां केला सेरा पळा अशा बाळी बाडी अंगेलीस नो का सद्दो कशाची मला भारी खुशी झाली से ಏನ್ ಗೆಲ್ಲಿ ಮಾತ್ರನೇ ತಿಂಬಗಳು ಮಾಲೆ ಇচ্ছে ಬೆಸ ತಮಗ ಬೇಸ ಹೈರಾ ಮೇ ಒಡಿಸಿ ಕಾಪಿ ಗಿರ್ಗೆ ಕಾಪಿ ನಿಲ್ಲಕ ಬೇಸ ತೂ ಹೈರಾ ಯಶ ಏವೆ ಜಾಲಿ ಗೋ ಬಾಳಿ ಐಲಿಶ್ ಕಾಗೆ ತಕ आइए ಐಲಿಶ್ का बाळी ऐसा म्हणे की गेलीशी आइए ओके तो वीर साहळ्य पडली असती पळा भग्गन गेलो गलिश कागे पाणी पाणी पिऊन चला म्हणे आईलेली ये की पाणी पाणी पियो पाप गगल से बाळा मस्त काम करसस बळा कोणी सांगा काकी केडला आईलीशी काकी निघो तू वाड्यात गेलीशी म्हणला ना येलेश अगलिश का पाणी नि पेलिश का काकी क्षेम का क्षेम हे तू समाचार घेऊन आले समय समाचार कसं ना काकी समाचार हो सांगा पण माझे ख्यातेचे बोडीला वराडा आखे चेडी सदीत सती तो पण दूर अमेरिकन सोयचं सुरेखू संबळ अवघा उव्वल छे म्हणे मला तू लाहिरा का म्हणे सावडीतला हा येतानाशी जाता का फोटो नि प्रदितलोच आहे पळा तुझी कामनी होनी पुरसाती ना बेसोनी पळायदा बळा बोडियोचे दोनों गे भारी अवल सेके गे पळावे काकी मी तुला मग सांगस ए शावीर्य सहाळ्याचं काम अर्धाला उरलं असे निपरात काम ते हे कामही मला पराव असे जागृत जाऊया सही आहे वाडी हरी गावी पळा असंच गो या बाळीला कोणी सांगते गो सांग बराड म्हणतात क्षणी असतांची करसे ती पळा यशाची नागपुडी कशींची आमचे त्यांचे मनात किती काहीच आहे म्हणे कळत आहे का आम्ही म्हणलं ना काही ऐकत नाही तसे वरठी तू समाधानी ना बेसोनी त्याला समजावून सांगा नाही ते मेच्या आल्या वेळा त्याला सांगायचं केलं नसते अव्वल का म्हणे सचावडच आहे माझं बोलला ना काही ऐकत नाही तुझं तरी पळा मी आयलेले पुरसातीन त्याला सांगायचं तू सांगून पळला काय मी जायचं चूर कापी केली लोकर ये गो म्हणी म्हणीच मला खबरे करणे बेसो नका अण्णान म्हणून से आणखी ते बोलला हैर बांध बांध अण्णाला राग नका हैर तानी हो बाळी वाड्याला गेलीसे का म्हणे मत्तच तू टिंबही काम करत नाही ही उद्देश मला आयली माझं जन्मगड्डा आयली किता करायचं उपाय नाही ते मध्ये अशा शीत दूध की मस्तच उद्या तरी आम्ही तुला कशी जाय वंची बाबा होतोय नाही का ही उद्देशी म्हणत असे आहे का कोणाक का बा किती करायचं उपाय नाही पाप बाळी वाड्याला गेलीसे ती मस्त काम करसे वीर साहळी पोपण अवघा काम ती करसे त्यावेळी काम करायचं मला पाळावे हवे पण त्याला म्हणचं बाळी एक दोघं कामाचं सांगे गे बाळी तू किल्ला अप्पा अशी म्हणी म्हणलं ते दादा
एक दिवस कम्मा येते मग 4 दिवस येणे देता मे करस मला खुशी से म्हणे पाप बाळी त्याला वराड करो म्हणणी आम्ही मस्त काळ बसली प्रयत्न करीत मस्त ठिकाण आहे अवमाल म्हणे दूर दूरची आहे पण आव संबंध दूरीत करसे त्याचे मत्तेंतू अथवा त्या मनंतू तर कितसे म्हणे मला अर्थ नाही आमदाही प्राय झाली आम्ही स्वतःची त्याचा वराडा हे म्हणे आमदा मस्त आस असे माझं बोड्यो बेंगळुरान सतलो चेडीला पळावून वराडा करणे घेऊन आयलो आशीर्वाद घेतलो हे बाळीचं वराडा तरी आमदा योग मिळतो म्हणणे आम्ही राखाच पण किती करावचं बाळीचं वराडा करावचं केडला म्हणे ಗೊತ್ತು नाही पण मग तीची चिंता हळीरा काहीतरी म्हणजे सावड असे किती करावचं हां सोच माझा भगडे वेचायचं नाही यशा एक बीडो करो मारा बीडो करोचो अभ्यास सुट्टात नाही मे घरांतू काही करावं साध्य नाही वाड्यान जावे गोंतू नाही पेंटा जावे सोडीत नाही मे किती करायचं एक करूची हे पेपर हे पुस्तक केत्ती वाचयलो मला आळूसेचे म्हणणीशा विडो करूया म्हणी पण विडो केलं ते बाळी तरी म्हणसे 2-3 वाट विडो करी जातात नाही पण म्हणजे भैया को सुंदरी बाबा बाबा जोरूच करसे मला उपायच नाही किती करायचं बोललाच नाही आमचं संतोषाला अथवा आमदा आव्हानावे म्हणी दोघात म्हणत ते म्हणच म्हणा माझं मध्य कर्म मारा सुट्टात आहे नका हे किती करतं यशा वीड कसं किल्ला कसं यशा मला अव्वल समय बाळी वाड्याला गेलीस म्हणजे भैया को आंतू कामचं मस्त काम करसे यशा मला वेळू सेच्ची आमदा यशा करसा पण आम्ही ती येचा तू वीड चप्प हे दारी तुमदा केत्ती म्हणला तरी तुम्ही ऐकतले नव्हे इतला खोखीसा तरी विडो दुलकटपणा सोडतेले नव्हे किती करू बाप्पा कसा सांगू है का गो हे एक दिवसाची सुट्टा होतो पण आजी माझे भैया को भारी खुशींच शिसे पण खंय अशी सत्ता आहे किल्ला म्हणे विचारस है का गो आजी भारी खुशींच असलो का पण ते खुशीला मला अर्धे ग्लास काफी उन्नंची कापी शीताला अवघड असे गो पाप माझी भैया को सुंदरी अवघा घरात तू काम करसे पात्र चिरकुट रांधप केरसुकी पूरा करसे अव्वली चोखडी पण डिंबा रागू करसे माशी याची विड्यासाठी अय का गो सुंदर कापी हाडलीस का गो हो पलटू नका हाडलीस हळू हळू बेस्ट बेसून घ्या उन्नानी चाहिए विनी कापी भारी करसे मला शीत सण पुरा गेल्लो काय म्हणे मला सांगसे तसं तू किता म्हणे किता म्हणस किता म्हणत तुला पण तुझं विषय कितो खुशीच तर किता म्हणे मला सांगा म्हणायचं का तू बळा मला मस्त खुशीची किती म्हणले सांगा सांग किती म्हणले आजी पेल्ला घरची कमाला आयली सली सांगा पळा त्याळीने एक संबंध घेऊन यायलीसे आमचे बाळीला हो है का तसा हाय तसा त्या बाळीला अशा कसं मे ओप्पोवेची म्हणून मला जे आलोचना आता तुम्हीची लागी बेसोनी बुद्धिवाद सांगितलं ते हैर का म्हणे ऐकच येते खै गो मला ही म्हणालसे पण बाळीला यशा वराडाची प्राई हे वर्गंत तरी बाळीला वराड हयोची म्हणे मज्जे म्हणत से गो हई मगही तू म्हणशी बुद्धिवाद सांग मी मस्त गाळा बसली त्याला सांगास बाळी वराड हयो गे प्राय अधिक जाय ते वराडाला बोड्यो मिळत नाही आता वराड हे कष्ट असे
म्हणजे सहय म्हणी अवघ्या रीतीने त्याला सुरेख संघास पण आमचो कितो वाजू तरी त्या सोबत आमचं वाजू खुश तू काय पण संघासा ती येत तू हां किताय सोतू त्या ती किताय म्हणवतो आम्ही वडला झाला म्हणले वडला नका तसं त्याचा पुरा ऐकायचा नाही आमच्या धाकुटेचं भविष्य मुख्य बोडियो इथे भारी बोलसे बोडी करता होतो खे बाळी आई नाही का वाडी आणखी अजूनही ये रशा येवे झाली आयली का म्हणी हई बाळी तुझोच विषय बेसा बाळी बेसा बेसमाडी भागाली ससेरा काफी देऊ का पाणी मामा छोडू हाय का पाणी देश पाणी पळा ये. तू शिटिंबा बोललो असे बाळी ಖಾಲಿ ವಾಡ್ಯಾಲ ಭಾರಿ ಮಂಕಣ ಆಯ್ಲ ಸಲದ ಹೈ का ಕೊಪ್ಪಳ ಕೋಳಪಳ ಇತ್ಲ ವೇಳು ಜಾಲು रक्कोणा नाही काय मनकाडतो मनकाड टाकतो ಎತ್ತ ಮಾಲ ಪುರ್ಸತ್ ಸೇದದ್ದ हई का ರಂದಪ್ಪಚ ಕಾಮಗಿತ್ತ ತರಿ ಐಎಚ್ ಕರ್ಸೆ हा हई गो ಆಜಿ ಹೋ ಕೆತ್ಯವ ವೀಡದದ್ದ विचारी येदा ಮೇ ತುಲ ಮಣ್ಸನು का दिसल दोन्ही वेडम पक्ष अधिक करावे नाजे म्हणी बाळी हे पडोच दुःखाला त्याचा किल्ला घे आरे का करत सांगा पणदद्दा पाडस घट्टीच होतो म्हणी आमचो प्रयत्न करावची नका तास होतो कसा ना कैसा बोलला वेचे म्हणी म्हणलाशी फळा बाळी हा पेठा ये हा सांगा फळा सांगा आजी पिल्ला घरची कमाल आगी सर त्याने ना एक ठिकाण हाडलं आमचं त्याने म्हणलं ना पणाईन तसं काय अव्वल मुसळस पणा बोर्ड येऊ अमेरिका तुसं वचो अव्वल कम्मन तुसं वचो आणि का त्यांचं घरणंही भारी अव्वल तुला आई अशी म्हणलं नाही की बाळा ते विषय तुझं संबंध तू किती म्हणतोस तू तुझा अभिप्राय सांग ನಾಕದದ್ದ ಅಯ್ಯನ ಕಲ್ಲಿಚಿ ಮಳ್ಳನ್ ಮಾತನ ಪಣ ಬೋಡಿಯೋ ಅಮೇರಿಕಂತು ಸಲ್ಲೆಲ ವರಟಿ ಮಾಲ ಒಪ್ಪಿಗ ನಾಹಿದದ್ದ हय समान बाडी तुझं अय्यनशी मालाय म्हणला ना बाडीला हो संबंधू ना काखे म्हणी पण बाडी तू लहान तुझे प्रायची जेडी आवडी होती असाच म्हणायचं पण आम्ही वडला पडा आमची धाकपुडी जीवनही अव्वल सहवडी आमचं सगळ्याचं समान नको बाडी तसांची दद्दा वडिलांचं जीवनही पाड हायवेनाचं नका तुझे वराडारांनी आमच्या जीवनाला किती तो संबंध बाडी से दद्दा संबंध से तेलाची मे दूरचे संबंधांदा ओपवत नाही यशपळ माझं बराड झालं उपरांत मे दूरीचे गावाला गेला ते तुमधा पळावून घेतलं कोणी अण्णाची बाहेर सवेची वर्खला ती येद दोनदा आयला ते मट्टा तुझं पळा आरोग्यही समान नाही प्राही अत्तावशी दिसां दिवस तुमचा वृद्धाप्य नक्की येसे नका हय तसं म्हणणी तुला एठाची ट्रेन घे हसे का बाई तुझं तारुण्य सतांची तुला वराड जाते अव्वल नको पडे मज्जे तारुण्यासाठी तुमचं वृद्धाप्य बलिदेवे मे तयार नाही दद्दा आम्ही लहान सका कोणतं एक स्वार्थ नत्संता आमदा पळावून घेतलींचा आम्ही मट्टी झाले उपरांत आम्ही पळावून घे सका तुमदा प्रीती कर सका द्वेष कर सका हे पूरा कोणतंही पळायंत नाही तुम्ही केलेले त्यागाला मौल्य बंधयर का मे वराड हन्नाई म्हणी म्हणत नाही अथवा नवरोशी धक्कुटी म्हणायचे असं मला इच्छे पण तुमच्या बट्टावरी घालली माझी ती कोणती आसही पूर्ण हयोवी म्हणे मला सावडत नाही दद्दा पळाम्या माझे भविष्य सवा तुमचं जीवनाची काहीतरी व्यवस्था झाली ते मग आलोचना करियर तास्तवेरी मला हेंची जीवन सुख से दद्दा ऐका बाळा तुझे विचार मस्त उंच असती पण तुझे विचारांसारखे तुझं अण्णाला चिचुरू बुद्धी सवयची ते असे विषय योचे वेगळं हसलो किता करा आता आमचं हणे बरं नका पण हैरा तुझं हाय समाधान सो तू इतलं तरी तू म्हणसच म्हणे मला समाधान से हैरा बाळी पळाइये मला वराडचो योग उचलते नाका म्हणलं तरी हासे तसांची योग नतलो ते हायवेचाही चुक्कासे हे बलणा मज्ज न हे
दद्दाचे भंडारांकींची हैरा हैरा दद्दाचे मस्त इष्ट झाले विषय होतो हो विषय एक ಸೇರ ದದ್ದಾಶಿನ ಚೇಡಿ ಹಾ तू योग म्हणता मला एक विषय आठवण व्हायला होतो इथं म्हणले बाळीला वऱ्हाडाचा योग काही गुरुबळ काही याचे म्हणे येता आमचं जन्म मला जाऊन विचारूया का म्हणे किती म्हणसा मला दोनसे एश आई हायते जातಕ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ म्हणी दद्दाची डोई खासे म्हणी बाळी आय्यरेशी म्हणत ना तप्पू न्हू पण आम्ही अवघ्या रितीन प्रयत्न करायचोच पण बारा मिळाचा योग सांगतो पण प्रयत्न करता नाही आम्ही कळ्या घेऊन नका बाळा ता हाय दद्दा पण तेंतू अजून एक विषय इचे दद्दा अजून एक विषय हाय किती तो विषय बाळी सांगा पळा इतले काळू जंतंद तुझे चेडीला वराडाचो योगुचे म्हणी जन्म आजोबा म्हणसे म्हणी सोतू तेडला आमदा खुशी हसे पण वराडाचो योगची नाही म्हणलांते आम्ही खुशी आणि सवे हसे का तसा योग नाही म्हणलांते आम्ही आमचो प्रयत्न करता नाही सवे हसे का नाही तसे वरती माझो अभिप्राय मळे सहजान तुझता तसांची मला अव्वल ठिकाण आयला ते तसांची तुमचे वृद्धाप्याची व्यवस्था झाली ते मग वराडाची योजना करूया म्हणी पण हैरबाडी तुझं विचार आजी मला तुझे विचाराचे उंच म्हणी सावडस होती की ताई सोतू तू अव्वल आलोचन करसाशी मला खुशीच आहे मनाला काही एक गोंधळ नाही तुझे मनासारखंच म्हणतो मला तर समाधान झालं बेटिंबा कापी पिऊन येसा दद्दा ओ तुला चूर कापी सोत का होत उंडानी टिंबा हाडसा हाय करणी ठेवली से तू घेऊन या की है का ग बाळी ना म्हणाचंही समानाची छे नका पण त्या आळी म्हणलेला पुरा आम्ही ऐकवचं नाही आम्ही वडला झाला कल्ले बेलल्या है काही आम्ही आमचा धक्कुड्याचं भविष्य मुख्य नका हा खंडित आहे ग हाय ते बेलल्या त्याळी म्हणलेला पुरा ऐकवचं नाही आम्ही येदा जन्नू मम्माशी जाऊन जात दख्खा बेसनची किती म्हणसा खंडित आहे हैर ग जन्म म्हणा जाऊन ही दख्या वंची हाय पण त्याला आम्ही इच्छा कळलं बेनाका किल्ला म्हणे ती आमचा विरोध खंडित करीत नाही पण करी नाही त्याला हे ज्योतिष हे जातक हे पुरा बदलावणं करसे म्हणून विषय होतो त्याला भारी विश्वास नाही ते वैन्य मग हां उद्या चला हैरा खरं का उद्या उद्या आम्ही मला तर कशी जायचं हां आम्ही तुला कशी म्हणून चालली एखादं. जायचं आम्ही तुला आम्ही तुझी बोला, आम्ही जाऊन तुझी त्या येणता जन्मामुळे जाऊन येऊया किती म्हणतोस तू? खंडित आहे हैर म्हणावतं कसं ना हैराची चला चला हैर अम्मा नमस्कार 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 सांग आज टिंब फुर्सती तुझी फुर्सत पळांग येऊनी पर मग एक जातक दिलं होतं ना हय 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 टिंब काहीतरी येदा ग्रहाचार दोष सक्का इथं पुरा पळावून सांग हय हय तर पळायला शिवाय का फुर्सत मिळली का छे मला भारी काम नाही से पुरसतीची तसा तू दिद्यारी संग कंठेनच आहे हां हे जातक पुरा प्रांठनच आहे हां हे जातकांतू भारी दोष नाही गोविंद हां हे जातक अव्वलच आहे पण तुलाशा 7.5 शनी चालत चालल्यावरटी हां टिंब व्यवहारांतू हिन्नडे कोणतंही काम करावं नाका म्हणे साडवायचा एक मनाला खिन्नता यायचा आता हात पायंदा काहीतरी तोंदरा यायचा असं नाही कसं असे ता ग्रहांचे दोष तर काही दोष म्हणून तो गुणुत्तो किल्ल्यामुळे कोणते ग्रहांना हे दोष नाही आमचे कर्मानुसार आमचा तो दोष आहे तो ಹೊರತು ಪ್ರತಿ ಗ್ರಹಂತೂ ಈ ಗುಣುತ್ ಹೋಚ हात पायींदा ತೊಂದರೆ ಇರ್ಕ ತೊಂದರೆ ಎನ್ನಾಯಿ पण ತೊಂದರೆ ಏಸೆ ಕಾಮಣಿ ಸಾಡಸೆ ಬ್ಯಾಡ್ ವಯಸ್ಸೆ जीव जासे कामणी साडसे जीव नाही हे 7.5 शनी त्यांना अवघंदा होतो विषय होची त्याला ह्याला कमी तू भारी परिहार म्हणी करायला नका तू असे मला किती करीत असे देवाची पूजा दैवाची कामं पित्रांची कामं अश्वत्थाला जायचं नागाला हे पण तुम्ही तुमचं घर न म्हणत असलांची तुम्ही अवघ हे मग्गंटी पत्य नव्हे करणे गेली तुम्ही तेच वाटतं जाण चालल्यावर ठे तुमचा ह्याची बाधा नाही काही आहे का तसांची पुढं असं करीत सा तुम्ही तुमचा तुलाही अथवा तुमच्या घरच्यांदाही खुशी हंसे अजून अव्वल हंस अजून परिहार म्हणे काही नका असं अगदी ಒಟ್ಟು हे जातकाचो विषय इतकोच आहे असा
समाधान झालं मला सुमार दिवसांपासून माझी डोई खान तसं नाही जातकांत इल्ले दोष 6.5 छान म्हणून तू म्हणताना समान मला समाधान झाला तर काहीतरी लहान लहान विषय अश्वत्थ प्रदक्षिणा घाली ईश्वराचे देवस्थान झालं पुरा आमदा करूया मटी परिहार करवच असं नाही पडायच्या भारी अपलास काळू अस्कडांचं इच्छा हो तो भारी मला समाधान झाला तुझे बोलणे ऐकून त्यांचे मनात समाधान सणत आहे कोणती जात काही कोणती नाही पडा अड्डा मी आमचं मनात समाधान आम्हा तुझा हे जात का तुझ्या घेऊन जा हा माझं जात ओके ऐरा मग मला एक संशय विचारूया का म्हणून सांगा जातक करसाम मी उज्ज्वल दक्षिणेक जातक करसाम केला ते यशागित करसते सिजेरियन अनसती अद्दी पुडा अद्दीची जातक पडायची पंचांग आजी कोणतं नक्षत्र आजी हे नक्षत्र ही नाही तिम्म पुढं जाणतो तिम्म मागीण जाणतो परवा पडायच्या अमेरिकांतू त्या सिटीजनशिप मिळवते 4 दिवस आधीच बळण झाली ते मिळासे मिळी जाणं काय तसं पुरा अंतना आम्ही जातक लग घालले ना कसा हिरा म्हणजे मला एक संशय बाप्पा काहीतरी समाधान संघर्ष कालघट्टू मोठो विषय होतो एका काळात तू आमदा अवघिंದ ताळमासली सहज जनನ म्हणत होता अवघडणी चालला विषय आज हे धावांत तू किती म्हळे कोणतंही आमदा फुरसत नाही उभेर वाटे होते निवेस्ती फुरसत नाही वाऱ्यांतो आम्ही बाबा जवळ करता हे ना माझी परिस्थिती आजी तेव्हा जन नाही तसांची तुम्हाला काही उद्या का परवा का सांगा सर आठवू तेव्हा परत नाही लोक रे आजीच आहे यशाच आहे हे कालघट्टाचा नियम त्याला आमने काही करवत नाही अशा पडा ते तक्का किती चालत तसं त्याला जाय वरतू हे आमचं बदलावणं करवा नाही कोणतंही जाणं तसं आम्ही ते समज पुढे जाय व्हायचं एक प्रश्न या नमस्कार नमस्कार आमचं श्यामण्णाची सुंदर आहे का आमची चितपावन संघाची अध्यक्ष मांजल भारी अवल जाणं एका समाजाचा विषय बोलाय म्हणे सामेश म्हणे वराड असते चेडी बोडी पडावायचा जातक अद्दी व्हायचा फोटो अद्दी पडावायचा हे पुरा एक नमुना अद्दीच आहे काय एक नत सर लन्ना दाखवट्यांना वराड निश्चितार्थ म्हणे नाहीची वराड निश्चय वडिलांनी जाऊन निश्चय करणे आहे बोडी नाही चेडी नाही यशा कालानुक्रमांक कसं जाण असे टिंबो जातक पडावणे टिंबो अस्कड असे जातक एक आता येस आहे नाही ते येण नाही म्हणसती काही पडाई नसतं नाही ते म्हटलं यशस्वी जनांग युवजनांग वराडून त्याला बोडी असतो चेडीच होतो टिंबो पुढं जावणे त्यांचे एका स्वयंवरासारखं अगदी द्रौपदी स्वयंवर झालं नाही ते सीता स्वयंवर झालं असं पुरा करणी संप्रदाय अधिक अंश एक वेळू यशा पडायंत पुरा पडायंत जातकावरी हे पुरा पडावेचा पक्ष दद्देशे संदेश समाधान असे मनोकूट समान मनोकूट भारी समान सणत आहे मग जातकान काहींतर वाईट असे सणते काहीतरी त्याला दोष परिहाराला तुमसारख्याला सतीशी ज्योतिषी काहीतरी मठ अनुष्ठान करणे तरी असे ईशाशी जनांगाला एक संदेश किती म्हणे झालं इथलं चेडी घोडी पडावून घ्या तुम्हीची वडलाय तुमला वराड करसत म्हणे भारी पत्यंग घेऊन बेसो नाही का तुम्ही जबाबदारी उडवण्यासाठी नाही मट्ट झालं पण त्यांची जबाबदारी त्यांची असं म्हणे सावडस हो का तू किती म्हणतो शेवटा नाही तू म्हणलं प्रमेय काही म्हणत विषय काही नाही तो समान म्हणत समान दस्तमेशा प्रश्न ज्या तुला वेगळी मनुष्य आहे आजी आदित्यवार अधिक रश्याई सेर तुला तसं नाही काहीतरी देणार म्हणे नका तुझी प्रीती द्यायचं बरं हवी बरं एक नमस्कार होतो नाही तसा यशा मिळत असते नाही कसा जाणे चोकट थांबा हा तुझे पाय कैसं जन्म म्हणलं म्हणे म्हणणं धरीच झालं नाही तर थोडं काळ मात्र पक्ष मारून ज्योतिष म्हणतात ना तरी पाय धरलं तर म्हणतात तसं घराशी म्हणतं ते वाडी आणि इडी दिवस जाणसा मग रात्री अंतर सुरू असे त्या दुखी एटा दुखी म्हणजे
मग सल्ली कडेंचे त्या पंडारी तेल हय हय हे पुरा नव्याचं काम रे तिडी एवढं सांगा घरच्यांना समाधान असं सदरी करायचं किती जरी करावं ऐरा टिंब समाधान जाण येस येस हय रे हय हय रे जाणी 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 वेळ घेतलो क्षमासो काही येतो नमस्कार 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 मामा तांची दंपती ಒಟ್ಟು ಹೊನಿ ಯೋಜನೆ ಭಾರಿ ವಿಶೇಷ होती भारी खुशी झाली सुमार काळ झाला सुरू असं यंत्र नाही एक अव्वा झाला पाणी येते मला गेर का पाणी मम्मा आम्ही एक कम्मत अठा आयली हां समान या किला म्हणे हा. मधचे बाळी अशा किती वर्ष त्याचं 25 वर्ष झाली 25 वर्ष झाली त्याला बरं सुद्धा होणी ठिकाणी मस्त सुद्धा पण कोणताही लागू दे नाही मग ती तशीच वराड यश नका म्हणत सल्ली संबंध पुरा दूर केला नाका नाका करते यशा तसं वेळ नाही मारा सवडस इथं त्याचं जातक पळ हां खळाया खळाया पळावेर का तसा त्याचे जातकांतू काहीतरी दोषच आहे का अथवा काहीतरी परिहार करायचं येईल का नका गो हाय हाय मग कळीला त्याला वराडाचं योग येईल गुरु बळकाई गुरु बळकाई हे आव का पळावेळी त्याचं जातकांतू हो, सांगाय, सांगाय. हाय रा. पुरसती नाही हय रे आवाज झाला ते नंतर आलीन पडा तो विशेष हय, हय. आवाज झाला द्या जाता हाय. काय बाळीचं जातका समा तुमचं जातकही गेलं ना मग चुक्को निघा मटन विचारी राहतो विचार ಕನ್ನಡಕ ಇಸ್ಸದ್ नहीं पड़ा कोदा श्यामू हाँ जातक अव्वलच आहे हाँ मामा जातक भारी अव्वलच आहे हां हय ह्याची हां. धनुराशी हई तेवल्या ह्या घरान तू पुरा ह्याळीन मणसांची हयवेचा हई मामा हो का हई 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 मामा हई, हई. त्याच कोणतो वादू ही अव्वलूची हई. तसं म्हणे निस्ता मुंडू वादून करीत नाही ती बुद्धमंतीना संगसे मग आमदाई हैरा म्हणे सावडाईसे असा त्याचा क्रम समान किल्यामुळे हे जातकाचं बळ सजून धनुराशीवर आहे ओ धनुराशीची जातक कई कसे सजत मळे ते कितपडा निर्धार करसती हां. तांची बोलसती हां किता बोलसत पडा तोच निर्धार करसती ओ तेवल्या त्याचा बोलणं नेर बाणाच्या वरे बाण काही अंकुड नाही तर नेर द्यायचं हा हईची हां तसा तेवल्या त्याच्या विषयी तुम्ही कोणती योजना करू नका हां. त्याचं पुढील भविष्य भारी अव्वलच हां. आहे जातका तू काही तसं दोष दिसत नाही हा थांब भपडावी हा एक निमिष हा. नाही म्हणजे शनीचो 7.5 शनीचो काही दोष शका म्हणजे पडायला हां. तोय नाही तोयच्या हे वारान तू काय दुसऱ्या सुटून जासे तेंतू हे जो काही समस्या नाही त्याला परिपूर्ण जातक अव्वल से म्हणजे सावडसे मला मग येता काही वेगळे काही गुण सका म्हणजे पण ते तुमची जातक असली तर अव्वल झाला हाडली सका एक त्यांचा दिसला मग अशी हे माझा एक मग अशी बळा एक समान समान सेच म्हळे एकोदा किती म्हणतो आमचं का एका संसारान तू अव्वल जातक सला म्हणे ते पळा शामू हा थांब एका घरान तू जातकन तू काही मोठे गुण अवगुण असना ते वेगळ्या साईड मारून जासे तसं तुमच्या जातकान काय अव्वल गुण सका की मंगळ सुका पळायचं सगळं हा हैर मामा पळा किती मामा काय तर दिसते का दिसेला मस्त दिसते पण तुमचा छोडोनी कसं सांग आणि मी अशा निवडीत डोई आणतो किती मामा सांगा मामा आमदा कशी प्राईज झाली आम्ही सांगा म्हणता
अवघा ऐकसा ऐकवायची तयारी से नाही नाही पैसे बळा, अमोल ना. तसं काही तू घाबरी करू नका जीवाला येतो शेव काही नाही हा. तुमचे ही तिन्ही जातकांतू तिन्ही नमुने दिसती कळलं का हा. तेवल्या हे तुमचा समजायसून सांगायचं कसा म्हणायचं विषय तू मेटी मग योजना करीत चला मोठं नाही मम्मा आम्ही कसं आहे बनता येत नका नाही नाही तसं तुमचा ते म्हटलं तुम्ही कोणती योजना करू नका तुम्ही. चेडीचं भविष्य अवच आहे म्हळे तुमचा योजना समज ना किला म्हळे चेड्डा वराडून जाताना घर खाली हंसे म्हणतो तुमचा अभिप्राय हाय हो का तेवल्या सल्लो बोडी एकू बाहेरचे चेडीवर हाडून गेली म्हणते आमचे वृद्धाप्य आमचा पळावून घेतलेलं कोणी म्हणायचं का तुमचा की समस्या होय ते अवघे सहज अवघे म्हटलं नाही सहजित ती पण तुमचे पुरा जातक पळायला म्हणते तुमचा वरहाड करण्याचं योगूच आहे चेडला छे तसांची चेडलाही वराडायचं योगूच आहे म्हणता हे तू कोणते तू गोंधळ नाही एकांतू उन्हा एकांत अधिक सणता मात्र समस्या आहे हे तू दोन्ही एकसारखे झाल्यावरती हे एक भारी एक वैशिष्ट्यपूर्ण वरड हंस आहे म्हणे कुटुंब ह्याचं तात्पर्य दिसते तेवढ्या तुम्ही यश किती म्हणतो काय एक क्षणांतो तुमचा आपला किती आपदा झाली कष्ट झाले ते पुरा विसरून जा उद्यापासून तुमचं जीवनाचं क्रमोद्वेग गुळस आहे ताची ಕೆಲವು योग म्हणत ताची असली जातका कोणालाही एकाच घरांतू मिळायची भारी आपदा माझे अनुभवांतोय असला जातका तिन्ही एकाच घरांतू मिळले म्हणे भारी वैशिष्ट्य तो योग म्हणायचं तेवढ्या ही जातका भारी अवलसती वैशिष्ट्यपूर्ण वराडाई हंसे तुमचा वृद्धाप्याला म्हणताना नेमदी मिळसे तेवढ्या ह्याच विषयी तुम्ही कोणतीही योजना करू नका तसांची येतात तुला साडेरा जन्म परिहार काही एक सांगत नाही नका किती करावं ह्याला म्हणे परिहार म्हणायचा विषय असे तो कोणतंही आमचं जातक बदलावणं करीत नाही अथवा त्यानं परिहारांतोही आमचं अनुभवीचा विषय तो कोणतंही चुकून जात नाही परिहार आम्ही करसा तो विषय वेगळं तेवढ्या परिहार म्हणायचं अगत्य नाही तुम्ही पडा किती सात्विक जीवन करीतसा तोच परिहार लोकाला काही तापत्र्य देत नाही आत्मसाक्षीला समाधान पडा आम्ही वांचसा ते उपरांत मोठतो परिहार कोणतोही नका तेवढ्या तुमचा आग अवलहनच आहे पुढली जीवन अवलहनच आहे ही जातक म्हणाचा एक अद्भुत विषय म्हणे सावडस मला तिथली सूर्य कसं ते तेवढ्या ही जातका घेऊन तुम्ही घरा जा उद्यापासून निश्चिंता तुसा मम्मा पळा मग बोड्यो मुरली आणि त्याची बयाको त्यांच्या जातका बोड्याचा नाही सुन्नाचाच गोडेचं सुन्नाचं हाय रे पळा आपल्या सुन्नाशी सुंदरशी नाही बोड्यो कळला 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 जातक ही बोलतात शामू ಒಟ್ಟಾರೆ तुमचा किती योग अवघ अवलच अंगळ विषय नाही याच्या अन्य धर्माचे चेटला वराट झाला तरी धर्म वेगळं झाला तरी मन एकसारखं सो आपला तेवढ्या ही जात काही भारी अवस्था त्याला तुम्ही कोणती योजना करू नका तुमचे बोर्ड येवशी सुन्न अशी आता तू पुढं येवच जावायची ह्यांना पुरा एक देवानं ओट्टू करणे एकेवाणी ठेलींचं काम नाही साडू मला तेवढ्या हे तू काही गोंधळ नाही ही पुरा अवस्था तू मम्मा काहीतरी समाधान विषय सांगितलं मग नका व्हिडिओ मम्मा हे कसं रे शामू विड्या बुड्या मग एक से काय साठी नाही नाही हॅलो मी जातक पडायला काही घेणं नाही शामू मला हे वृत्ती नव्हे ही प्रवृत्ती माझी म्हणजे जातक पडायल्यावरती एका मनुष्याला काहीतरी एक गुण हंस म्हणते समाधान हंस म्हणते मला ते उपरांत मोठा आनंद कोणतोही नाही किल्यामुळे देवानं मला हवायत इतलंच माझे जीवनाला काही एक ತೊಂದರೆ नाही त्याला मी ज्योतिष सांगोनी तेन तुम्ही पैसे ओट करणे तेन तू मी समाजाला उद्धार करसा म्हणत ती कल्पना मास नाही आता मी सांगितलं डबल जाते तांचे मला आनंद तसा केलं एक दोन सूक्ष्म विषय असतात ते सांगा का तुमचं ना किल्यामुळे आमचं एक आत्मीय तुम्ही तेवढ्या माझ्या ಕೆಲವು भावना तुमचं मी कसं सांगून घेणार म्हणायचं मला एका साडी नसे सांग मामा किल्यामुळे ही जातक म्हणायचं विषय पडायचं
तो प्रति एक जीवी उज्जता देवान देवाचा लेखाचार. आज आम्ही आमची मनसांची जात कमाणी मात्र तसं नव्हे. जगत्यांत कोणतो जीवी सृष्टी झालो असे त्याचं प्रत्येकही जातक असे. प्राणी पक्षी किरडुआ पुरंदाही जातक असे. आम्ही करीत नाही तो विषय वेगळं, पण एक सूण उज्ज्वला म्हणले ते दिसत आम्ही जातक ठेवलं म्हणा ते जातकान किती सांग असे तसंच सुण्याचं भविष्य असे. आम्ही म्हणला तर तुमदा हसवणी साडेर, पण वास्तव तसांची किला म्हळे भूईंतू सवच जीव मनुष्य मात्र नव्हे पंचभूतांटी उज्ज्वल नाही. प्रत्येक जीवी पंचेंद्रिय समज सलवरटी हे जातक म्हणण्याचं प्रत्येक जीवीलाही होतो सलविषय. तेवल्या हे जातकांतू आम्ही आज पुढं किती हाचे म्हणे सांगूया केडला आम्ही ते ಬಗ್ಗೆ अवल संशोधन केली म्हणाते. नाही ते जातक तसंचे पुढं किती हाचे म्हणे जालोपरांक कळसे आम्ही शिक्षेला म्हणाते आधी कळसे तेंतू बदलावणं करचा म्हणाचा विषय पडसे. तो फाटी बदलावणं कोणाला करावं नाही. जातकान किती सांगितलं असे तसं नाहीचं आहे. आता आम्ही पैसो करायच्या उद्देशासाठी पळा अमकी शांती करी अमको परिहार करी तसं तुझं अवलहन से म्हणे सांगितलं ते तो मनुष्य करसे. पण आम्ही तेंतू मानवीयता करायची असे किल्ला म्हळे एक मनुष्य ज्योतिष्य पळावे किल्ला असे म्हळे त्याचा तिथला तापत्र्य असं करायचे त्याला भारी अपदवलोस असे तर जीवनांतू भारी खालतो झालोस असे. तेडला तो काहीतरी एक परिहार मिळेल का म्हणाच्या दृष्टीने ज्योतिषाशी असे विचारावे. पूर्ण तेंतू नंबिक ठरल्यावरती तेडला आम्ही किती करावं म्हळे जातक पळायंतू तेंतू काहीतरी दोष दिसिंडले ते परिहार होणे म्हणा गोंचू झाल्यावरती आम्ही ते व्यक्तीला आम्ही समाधान सांगावं त्याला आम्ही बेंदेलो बोहून राहावं. मोठे मोठे परिहार सांगोनी त्याला आधीच नष्टान चाललेला मगही त्याला मग हे हेरसुनी अखेर याला त्याचं जीवमानाची ह्या परिहारांनाच व्यत्यस आहे म्हणाच्या दृष्टीला त्याचं जीवन जगताना त्याला ज्योतिषावर नंबिकाही असे. तसंच आम्ही ज्योतिष म्हणाचा विषय आम्ही आमचे पैसे ओट्टू करावे आम्ही काही तो उपयोग करून घेण्याचे तो तेंतू लोकाला उद्धार करावे आणि मात्र आम्ही तेंतू सलमणे आते हे ज्योतिष म्हणत विचार सपडा तो अवगेंदाही अवगोलो म्हणे मी सांगत सा. तसांची तुम्ही आज आयल्यावरती मला एक केलो विचार मी एकलो चलवरती मला एक केलो विचार तुमचा सांगून अवकाश मिळलो असे तर मला भारी खुशी झाली. पण माझी बाय्याको सहजी ते डोळ्यात दोनदा कापी असली तुला तू ही कापी पिन तुला भारी मोठो खुळो कसे मी एक ग्लास कापी करणे हाडू का आम्ही म्हणला तर तुमदा हसवणी साडेर, पण वास्तव तसांची किला म्हळे भूईंतू सवच जीव मनुष्य मात्र नव्हे पंचभूतांटी उज्ज्वल नाही. प्रत्येक जीवी पंचेंद्रिय समज सलवरटी हे जातक म्हणण्याचं प्रत्येक जीवीलाही होतो सलविषय. तेवल्या हे जातकांतू आम्ही आज पुढं किती हाचे म्हणे सांगूया केडला आम्ही ते ಬಗ್ಗೆ अवल संशोधन केली म्हणाते. नाही ते जातक तसंचे पुढं किती हाचे म्हणे जालोपरांक कळसे आम्ही शिक्षेला म्हणाते आधी कळसे तेंतू बदलावणं करचा म्हणाचा विषय पडसे. तो फाटी बदलावणं कोणाला करावं नाही. जातकान किती सांगितलं असे तसं नाहीचं आहे. आता आम्ही पैसो करायच्या उद्देशासाठी पळा अमकी शांती करी अमको परिहार करी तसं तुझं अवलहन से म्हणे सांगितलं ते तो मनुष्य करसे. पण आम्ही तेंतू मानवीयता करायची असे किल्ला म्हळे एक मनुष्य ज्योतिष्य पळावे किल्ला असे म्हळे त्याचा तिथला तापत्र्य असं करायचे त्याला भारी अपदवलोस असे तर जीवनांतू भारी खालतो झालोस असे. तेडला तो काहीतरी एक परिहार मिळेल का म्हणाच्या दृष्टीने ज्योतिषाशी असे विचारावे. पूर्ण तेंतू नंबिक ठरल्यावरती तेडला आम्ही किती करावं म्हळे जातक पळायंतू तेंतू काहीतरी दोष दिसिंडले ते परिहार होणे म्हणा गोंचू झाल्यावरती आम्ही ते व्यक्तीला आम्ही समाधान सांगावं त्याला आम्ही बेंदेलो बोहून राहावं. मोठे मोठे परिहार सांगोनी त्याला आधीच नष्टान चाललेला मगही त्याला मग हे हेरसुनी अखेर याला त्याचं जीवमानाची ह्या परिहारांनाच व्यत्यस आहे म्हणाच्या दृष्टीला त्याचं जीवन जगताना त्याला ज्योतिषावर नंबिकाही असे. तसंच आम्ही ज्योतिष म्हणाचा विषय आम्ही आमचे पैसे ओट्टू करावे आम्ही काही तो उपयोग करून घेण्याचे तो तेंतू लोकाला उद्धार करावे आणि मात्र आम्ही तेंतू सलमणे आते हे ज्योतिष म्हणत विचार सपडा तो अवगेंदाही अवगोलो म्हणे मी सांगत सा. तसांची तुम्ही आज आयल्यावरती मला एक केलो विचार मी एकलो चलवरती मला एक केलो विचार तुमचा सांगून अवकाश मिळलो असे तर ते मला भारी खुशी झाली. पण माझी बाय्याको सहजी ते डोळ्यात दोनदा कापी असली तुला तू ही कापी पिन तुला भारी मोठो खुळो कसे मी एक ग्लास कापी करणे हाडू का अरे मळे भारी ಒತ್ತಾಯ करीत नाही किला मळे प्राही झाल्यापर्यंत कापी अधिक पेरले पेली ते उष्ण झाल्यामुळे मग सुंदरी मला जोर करीत घरात जावणे
जन्म म्हणा कापी आणि हा अजून उभे सरीक झाली से म्हणे हैरा तुम्ही जाऊन या आता तुम्ही गौरव म्हणे एक व्हिडिओ घ्या समय पण पैसे तू काढणे ठेवी पैसे नका मला नका नका हैरा हैरा देवचो कड करीत जन्म माಡ ಜಾವಣಿ ಆಯ್ನು ಹೈ ಒಬ್ಬನ ಸಂಗೀತ ಹೈ ಬಡ जन्म माड गेल्लेल्या वरठी मस्त विषय काय लोक हय पण मला सवडींतला जन्म मम्मा काहीतरी परिहारू होमू हवन असं काहीतरी सांगे म्हणणे आमचं एक समाधान असायला पडा होम हवन करणे आमचे तेडीला लोकर वराड असे म्हणून पण तेडीला काही एकच सांगितलं नाही म्हणले मला मनाला गोंधळ झालं असे किती काहीतरी नका जन्म सात्विक मनुष्य काय बाप्पा त्याचा विषय आम्हाला कळे नाही तरी तो अनावश्यक नाही सांगत नाही मग त्याची बोलणी आम्हाला कळे नाही तरी असं आम्हाला अर्थ झाला नाही तरी आमची ತುಂಬ आलोचना करायची लोक तसं ता तरी हाय म्हणया पण जन्मम्मा इथं म्हणलं तरी आम्ही मस्त ते बघे डोई उन्नंग करावाची नाही आमचे धकुटेचं भविष्य मुख्य नका ते आम्ही मी आलोचना केली नका जन्मम्माला मस्त म्हणलं पण एक परिहार म्हणजे काय सांगितलं नका म्हणजे मला सावडीला त्याची योजना असेल पण तुला इथं गमता आला चूर मनाला द्वंद्व झालाच आहे पण काहीतरी छेर काहीतरी त्याचं काहीतरी पण मला एक विषय भारी खुशी झाली पडा किती म्हणले जन्ममामाला जाऊन आम्ही जातक दाखयला म्हणे माझे मनाला तुम्हाला भारी खुशी झाली आमचं कर्तव्य आम्ही केलं पडा नाही ते आम्ही वडला होऊन कर्तव्य करावं पडा तसं त्याला पत्य सारो नाही तरी आमदा जातक दाखयला जन्ममामाला जन्ममामाडाशी गेलेला आमदांचं समाधानचे तसं म्हणे मला भारी खुशी झालीच खंडित पण बाळीला पुरा संज्ञा तो ती रागू करीत नाही लिंब हस पण तसं पळायला गेलं ना ते जन्मम्माचं विचारू आणि आमच्या बाळीचं विचारू एकसारखं ससे मग व्यत्यास इतलोच जन्मम्मा अव्वल शिकून त्याचं अव्वल उंगळ निवडून घेत बाळीचा विश्वास आहे काय तो एकसारखंच तसंच किती आमची बाळी भारी बुद्धिमंतीसे हायची बाप्पा मग बाहेर तर मग इथं जन्म माडा जाऊन जाना इथं चला का आता घरा जायचं काय तर मग आता घरा जायचं नव्हतं मी अपुरो येतो मला तुम्ही घरची पेंटाला सोडित नाही हाय काय तसं ऐकलं बघा भट्टाच होता मसाला असे खायचं हे म्हणताना असं बोलले बाळीलाही मसाला असं घेऊन चला हा तरी राहिला इथं म्हणले मला तुला रांधप करा म्हणे नाही पडा रात्री मसाला दोस्त त्याला घेऊन जायचं स्वार्थच आहे त्याचं मला मसाला म्हणता बम 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 केलं तरी हैराचे खंडित चला चला हैरा व्हिडिओची म्हणणं मस्त साथीने पण केळीची पण काल एक कम्मचडीने हँड ट्रेनिंग साठी उभं नाही गो इथं कंच ना चार व्हिडिओ पण घेऊन व्हिडिओ येतात सेनी तुमचा हैरा आता किताहीच होतो तू इथं मसाले जसं खायवे चला माझं काम जाणार रात्रीच तोंदर नाही मला आता चला चला समुद्र पळाबाळी आम्ही आधी पाहता अमित डॉक्टरशी जाऊन त्याची सीधा जन्म मला गेला किती म्हणलं ना डॉक्टरांना
धाकटन म्हणला ना उखादा देस आणि त्याने कापी त्याने उखादा टिंबा बस जाणं पण बाकी तोंद नाही आराम असं सो तू जन्मोत्सवानं किती म्हणलं दादा फळाबाडी जन्ममान म्हणलं ना तुझे जातकांतू काही दोष नाही वा हां तसांची तुझे वराडा करसो योग आमदासे म्हण तसांची तुला अशा 7:30 क्षणी सुट्ट व्हायचं कारण तसा तुम्ही प्रयत्न करीत राहा वैशिष्ट्यपूर्णचा वराडा हसे म्हणून म्हणा अब्बा इथं तुम्ही मला उत्ताय करो म्हणी नाही कसंय वराड हसे नका गोडी असो तो नका बाळी तसाची मगाशी अण्णा तुझी फोन बेंगळूर आयलो सलगो एशा 2 दिवशी येते लोके मला पडा तुमचा सांगावे विसरा ना आणि तू विसरा क्षमा अशी. करा तुमचे विडे खोकी तर पुरा विसरून जास हाय हाय मालाई अण्णान फोन केलो अನ್ಸಲನು ಎಂತೆಲ್ಲ ವಾರ ಏಸ म्हणलं तूही सांगितलं पण अण्णा ಎಂತ क्षणी माझे वराडाची गग्गुरी करवेनाजे नाही हो गप्पुरी नाही करीत मेकू निर्धारू केल्लोसे ताजे तुमथान संगमा म्हणी होय का हय. सांगा म्हणे किती निर्धारू बाळी पण बराड नाका म्हणे निर्धार मात्र सांगा नका नाही आईये मी तुमच्या मनाला हानतो मर्यादेला हानतो काही अपचारू करीत नाही यशपळा आमच्या जीवनाला तक्का 3 एकर वाडीचे हय तेंतु झालेले उत्पत्ती आमच्या मर्यादिನ जीवन कढवे पुरसे पुरे मज्जो निर्धारू संघस सांग ता तुमचा ಒಪ್ಪಿಗಕ್ಕೆ ते आमचा अवघ्यांचं जीवन अव्वल हासे आमच्या उन्नतीला पूरक हसे म्हणत आमची ओपिके खंडित असे बाळी एक विषय मळे अण्णाची येता गावाला येवेची नाही म्हणी सावडसे येत नाही का किला मळे त्याचं कसलं व्यवहार चलो तरी शहरांतुची हय तसवरठी मज्ज वराढ झालं ते ही आस्ती पूरा विद्धिना वाट हायवेची खंडितची ती पुडलेली कथा बाळी तुझा वराडवणी तू सुरेखाय सालिस्ते आमच्या खुशीत नका तो मोठो विषय नो हे पळाये मालन तुमदा हेच विषयांत भिन्नाभिप्राय सवेच तुम्ही कोणता मोठो विषय नो हे म्हणस का नोय का मला तोची मोठो विषय माझे एकल्याचं जीवनासाठी तुम्ही पुढे अप्पदावे न जाईये फळाबाळी तुझं विचार घेतो म्हणी सांग पळा मज्जो एक निर्धार मळे मे वराढವಂತೆಲ ಬೋಡಿಯೋ ದುರ್ಬಳೋತ್ಸಾಹವು मग दुसरा निर्धार मळे मे शहरांतले बोडेला वराड नाही ही अव्वल कथा झाली नी बाळी अवघी बोड्यो श्रीमंत होवो परदेशांत होवो म्हणी म्हणलं ते तुझी कसली कथा बाळी थांबाईये मे माझी योजना किती म्हणी तुमठान संगस एठा या सांग बेसा पण दादा आमचे हे वाड्या विनह 2 एकरे जागो फडीला पडलोसे ते जागेंतू एक वृद्धाश्रम बंधवेचो म्हणी वृद्धाश्रम थांबा पळा आमचेच हे गावांतू 30-25 घरणी वृद्ध मात्र समेचित सती हय तसल्यांत आमसारखी धक्कुटी झाली तरी ती शहरांतल्या विदेशांतू सभेचे वेल्ल्या समुद्रांतू सुख म्हणसत पळा तसा अनाथची हवरी सती तेंधा पैसंद कय्यक अप्पद नाही तरी मनाला नेಮ್ಮದಿ तिंभई नाही तसल्यांत एकू आश्रय म्हणी सलोते ते वृद्धांचं जीवन सह्य हासे तसांची ते वृद्धांचा शेष जीवनही सुरेख न जासे असं आम्ही एक योजना घालणी घेतली ते त्याला आवश्यकता चाललेली खंडित उपयोग करणे घेसती हे पूर आमचं योजनांचा पेंठांतू काम करणे घेवनी मग विदेशांतू सभेचे बोडये खंडित ओपवेचे नाही ते पक्ष आमच्या हळ्यांतूची प्रामाणिक होणी सभेचे बोडये मस्त जाणस होती तसलोची गोड तरी बोड्यो सोद्धुनी आमचा वृद्धाश्रम पळावून घेवनी तसांची वाडी कमवून घेवनी सलते तेंतुची मस्त नेಮ್ಮದಿसे इतला कंदा तुमचा आहे की व्यवस्थाही हासे बाळी हे पुरा होणार का बाळी पण आश्रम करवे मस्त पैसे हवे आणि आश्रमाला ಎಂತೆರೆ
कोणी म्हणे आमदा गुंतूही नाही आणि हे व्यवहार ओपून घेवनी एठा येवनी राहतलो बोड्यो बिडलो म्हणटा पण वेगळ्यांदा पत्युनी व्यवहार केलो तर कष्ट म्हणजे मला सावडसे बाळा पळदद्दा तुम्ही ते ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ करू नका किल्ला मळे प्रयत्न केलो ते देव खंडित हात सोडिनाई म्हणे मला विश्वासूच आहे एत्ता पैसे हवे म्हणलेला हैसलोच विचारू पण त्याला मग्गांसारखा अप्पादाई हई नाही म्हणे मला सावडसे किल्ला मळे आमचं हो योजना अव्वल सेमणी जाणते ते वृद्धाश्रमाला ಎಂತೆಲೆಂಚಿ धक्कुटींची आमदार आर्थिक सहाय्य करसती किला मळे ते धक्कुटेंदा त्यांचे गावाला येवणी त्यांचे वडिलांना पळावून घ्यावे हन्नाही तसा त्यांचे वडिलांना की अव्वल व्यवस्था सेमणी झालते तसानी धक्कुटींची आमदा आर्थिक आधार हसती ते पक्ष अद्दी हे पूरा योजना व्हॉट्सअप अंतू प्रचार करिया अव्वल प्रतिक्रिया येरा म्हणे मला सावडसे ಏದ ಆಮ್ದ ಅವ್ವಲ್ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಆಯ್ಲತೆ ಮಗ ಅಪ್ಲ್ಯಾಪಸ ಸೂತ್ರ ಅಂತೂ ಜಾಸೆ ಮಣಿ ಮಾಲ ವಿಶ್ವಾಸುತ್ಸೆ तसांची अण्ण येंतू अण्णथना फोन करणे बोलस तो किता म्हणसे म्हणे ऐकूया नाही काही ये ऐरा पण तुझे विषय मला अर्थ अन्नाय घे बाळे पण तुझे विषय तू तुझे बोलणे तू काहीतरी से म्हणे मला काय सांग एक सहज आहे पण तुला पप्पा म्हणतेलो बोड्यो केस धवचो बाळी सांग पळाये तेले पूरा तुम्ही योचना करू नका किल्ला मळे आमचे गावांतुची अव्वल बोडिये मस्त जणच होती तसलोची कोणतरी बोडियो सोद्धुनी वृद्धाश्रम पळावून घेवनी वाडी कमावून घेवनी आमचा सवेचे मनस्थितीचे बोडिये लाची सोद्धया एता वराड हंत हाचे जाण तरी जाण नाही तरी ते विषय तुम्हाला गोंधळ नाही आहे पळामिया कोणत्यालाही अण्ण येंतू मग बोलया तसांची जन्नु अजबन म्हणलांचं नोका वराडोचं योगच सेमणी ते बोलण्यावरी विश्वास ठेवणी आम्ही निराळ आणतो आमची योजना चालू करूया है नाही काही हैरची तुमका किती सोड शबास बळी शबास कसा नका बाळी तुझे विचार मला काही एक अर्थ नाही घे पण तू काहीतरी अव्वल बोललास अशी म्हणे एक मला मनाला तृप्तीच आहे खंडित गोंधळा नाही ते बाळी पण मी मगाशी तुला म्हणला तुझी योजना पुरा सांगितलं पण मी म्हणून की ना हे हयवेचं का नाही का म्हणे विचार देखील पण मी मस्त आलोचन करता आलोचना तू हे करसाशी म्हणे मला धैर्य आहे ना पण इतकं लढण्यापर्यंत तुला कशी काय ही पुरा योजना आहे ती सोचू भारी खुशी असे आमदा बाळीसारखी चेडीसे म्हणत असे काय आमदा इतला खुशी असे बाळी पण एक विचार तुला धैर्य असे समोर जावे गणसे आगेचं सहकार असे आणि का एक काम तू सुरू केलं असते तर पूरा असतं तू खंडित होडीत म्हणजे मला बनसे तर पूरा आहे पण एक विषय बाळी पण तुला मी मस्त काळा बसली आम्ही वराड करवणी प्रयत्न करीत सण अवला ठिकाण आहे नाही सण तो पूरा सोडणी हे तुझा संतोष तुझं पुढील भविष्य तुझं यशाचं संतोषाचा विषय पुरा दूरी करणे आमसाठी हे आश्रम म्हणे करायचा विषय समजा भारी खुशी असे भारी खुशी वेळे भारी खुशी गावालाही गावांच्या उपकार आहे याचा भारी संतोष असे बाळी पण एक बाळी तू किती आम्ही इतलं प्रीती करतेस आम्ही किती गेलं सांग आम्ही तुला दद्दाशी आईशी अवघी पळावंगेस आम्ही पळावे वेगळं आम्ही काहीही केलं नाही पण तू तुझं इडी जीवन त्याग करतो निस्वार्थ तू अंध पळावगी हो मला बद्ध मनान सर बाळीचं वराडा आहे हो ती चिंता सरी पण तुला मापक्ष बट्टी चिंता आंबोरी सगळी होय तसं इतलं सवनी गावीचे जे
वृद्धांदा इथं ओट्टू करणे त्यांनाही ओट्टू करणे एक आश्रम बांधावणी त्याच जबाबदारी पुरा तूच घेवणी हेडा आमची घर वाडी पुढा पळान घेवणी इतला खर्चशी तुला किती म्हणवा बाळे तू मस्त उंच अशी बाळे मस्त उंच अशी तू सारखेली चेडी मला मिळावची म्हणे आमचा पूर्वजन्मचा पुण्य म्हणी म्हणसं पळाबाळी तू आमचे अनर्थ रत्न बाळे ते बाकी वृद्धांनाही तू प्रीतीनं येव करणे त्यांचा पालन करणे तू चेडीन दस प्रीती करीस धकुंड प्रीती करीस तू आमगे प्रीती करसशी हे हसे मला गुंचे पण मला मस्त विचारू सरो इतला प्रीती करणे तू इतला करचशी तुझची सुख तू किल्ला पळून घेऊन नाही पाहिजे किल्ला तू मला कळत नाही मला कळत नाही पाहिजे तू गेलो भारीच पद्धत पूरा में योजना करनी है निर्धार लायलेली त्याचा चला अण्णा शेतू पूरा पळून बाळीन म्हणायला पुरा ऐकणंच का रे होय दादा त्याचे विचार काही उंच सहते वृद्धाश्रमाचा विषय पूरा सवयीवर होता म्हणून पण बाळीसम मला इथे रवा नाही रजाई मिळत नाही एक दोन दिवस मिळून उपयोगही नाही होय रे तसं खंडित आहे तसं म्हणे वृद्धाश्रमाची आलोचना कार्यकर्ता झाली ते आमच्या गावाला तू म्हटलं विषय नका आता होय रे वृद्धाश्रमाचं कट्टवणं पीठोपकरणं म्हणजे मस्त खर्च विषय तसांचे आमच्या जबाबदारी इसे जबाबदारी हाय तसांचे आमच्या बाळीची छाती इसे त्याला हवसताना पुरा त्याला आमचं पूर्ण सहकार से त्याला हवसताना दाखले पत्र बरं करणे घेवनी वृद्धाश्रमाचा कटोण बांधवणी वृद्धाश्रम सुरू आहे होते किती नाही म्हणतात एक वर्ग हवांची हो एक वर्ग हवा अब्बा त्याला तुमचं नी गावच्यांचा सहकार मिळत आहे खंडित हो का ओल विषयाची आमचं सहकार हो खंडित से रे पण हे विचारान तू आमचा भारी अनुभव नसलेले वेळल्या टिंब धैर्य करावे कष्ट असं पण तुम्ही भारी शिक्षण नाही त्याचा अवलंबन तुम्ही गुंतले वेळल्या आमचं पूर्ती सहकार असेल बघा आम्ही करून असा हवसाला बाई किती सांगा काय सांगायचं का सांगा मी 2 दिवस जाणता येलेलो तुला किती सहकार हो तरी मला फोन करे मी व्यवस्था करसा तसंच हो विषय हो एक व्हॉट्सअपवर घन थोडी जनांचा अभिप्राय किती काय म्हणे कळसे अर्धांचे जनांचा अभिप्राय हो धनात्मक सलते अंधापुरे तसांची कट्टण बंधवे कोणतरी अनुभवात झालेले मिळते त्यांना वहिसून देवनी हे एका वृद्धाश्रमाचा विषय अव्वल होऊन बंधईसारखं करावं नुकांना तुला कोणतरी गोंसत का कोणतरी सत का याला तू योजना कर नका बाळी बेंगलोरांचो आमच्या गावीचो गोपाळ मामा म्हणसे त्याचं बोडे वसंत म्हणसे बुद्धमंत बोड्यो तो बेंगलोर शहरांतो अव्वल बिल्डिंग बांधायचं काम करीतसे त्याला एटा येऊन करणे तुला कसा हवा तर वृद्धाश्रमात कट्टोणा बंधन जबाबदारी देऊया राहत असते अंतू आमचे घरांतू एक वृद्धाश्रम हायवेचा आमचं घर आहे का वृद्धाश्रम हायवेचा म्हणे एक निश्चय झाला असांची आमदा एक आधारूय झालो असांची आमदा जावयशी गावांतलोच मिळलो ते आमचं घर आहे का ज्ञान केंद्र हायवेचे तू संशयच नाही किती म्हणता खंडित आहे हे तुझं बोललं ना देव चालवून देसे तसांचे ठायले वृद्धांना एक नेಮ್ಮದಿ मिळते आमच्या वृद्धाश्रमाचा उद्देश सार्थक असे नका दादा खंडित म्हणायचं किती रे तुमचं हो सावस हो इडी गावाला का आदर्श होणी माणसं अव्वल काम केलं श्रे हाय तर मग तुम्ही आवगी हे वृद्धाश्रमाचे योजनाला बद्दल 6 मिळी आम्ही शक्तीवीर सुने प्रयत्न करसा आमदा ह्यासारखे एक नवोच अनुभव खंडित देव आमचा हात सोडित नाही आम्ही आज बेंगळुरा जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलण्याची व्यवस्था करूया
किती बेंगलोर इतकं अर्जंट पैकेट घेऊन चायली सेरा रजा मिळत नाही तसा नका हय हय तुला दिसत नाही सेरा पाप ಹೈರ ಮಟ ನೈ पण रांधप कंठे नसे इथं जेवण तरी कमी जा जेवण करे पण किती पप्पे गेले असायचे पप्पे मस्त गेला असे तू यशस्वाणी शिक्रिणी मग मुठ्ठे सुमार केलं नसे या चला जेवण करूयात असते चला घरात चला चला जेवूया चला ऐका वसंता आमचं हे वृद्धाश्रमाचं काम बहुतेक पूर्ण झालं नका हय इत्ता 1 महिन्यांतू वाईट वासला देवीरा हई हई मग एक अव्वल दिवस पडावनी उद्घाटन कार्यक्रम ठेवून सोडे हई हई आमचे मनांत केलेले पक्ष 4 महिने आधीची झालं हे काम थेला पुरा तूची कारण नयना इल्लामुळे तुझो व्यवस्थापुरा केत्ती समान सल्योमुळे मैं मध्य काम इतना ससूत्र होनी गेलना साधारण 1 एकर व्याप्तीला सहज हे वृद्धाश्रमांतो एक 25-50 वृद्धांना आरामिन समीर हई हई तसांची आमदा पैसेंदाई कయ్య तप्पद झाली नाही म्हणलाशी किला मळे हे क्षणांतू आमचे गावांतू 50 अंधलग्गे कुटुंब वृद्ध मात्र समेचित जाती तसलेंतू 30 घरचे आमदा 5 लक्ष ॲडव्हान्स दिलेले वेल्या हे वृद्धाश्रमाचं काम मस्त लोन नत्संत नाही झालं तसांची तुझी कम्माची शैली भारी वेगांतू आणि अಚ್ಚುಕಟ್ಟಂತೂ ಚಲಲೆ ವೆಲ್ಯ ಮಾಲ आणि आमदा घरचंड अवघ्यंद तृप्तीचे नाही एक 8 महिन्यांपासून तुमचं घरच्यांसारखं असला इत्ता बेंगळुरा जायचं मळे मला ही टिंब आळो सुची बेंगलोरांतू एकलच सवेचं नका किल्ला तुझं काम एठाच करणे घेणी हे गावांतूची सवय नाही का हाच आहे लन्ना प्रायांतू शहराची आसक्ती ससूत्र विद्याभ्यास होईनतला मग घराशी इतलं अनसल ना मे माझा आई दद्दा अण्णा इतलांची भारी मोठं एक आस्ती पास्ती पण नाही तसं एक काम सुद्धा म्हणे बेंगळुरा गेलं ना ते विद्या येईनतलं म्हणजे आमदा तक्का काम तरी मिळासे का मिळालांची कामं म्हणून टी व्ही रिपेरी होटला असांची परा खरीच जनता मला एक कंट्रॅक्टराची खूण झाली तो मला त्याचं काम मला सध्या दिसलो तर काम पुरा टिमटिमा शिकून दिसलो असा जनता कित्यामुळे हे कामांतू टिंबडू उपयोगी सांगते अव्वल कमाईसे म्हणे मला कळलं लागला तसा आज यशमे कसन बिल्डिंग तरी अव्वल धैर्य अंतू बंधाचं इतला ताकद वगैरे मला आयलिसे पण अवघी म्हणसती सहवासु दोषू म्हणे पण माझे मट्टाला सहवासमुळे गुणची झालो असे अव्वलाची अशी पुरा माझी कथा आजी एठावेरी आयलीसे मे एका विषय तुथना नेर हावने विचारस मला नेर उत्तर देशील का विचारी नाही ना माझे मनाला आयलेला विषय ओत्ताही नाही माझो स्वभावची तसा कसा नसला तरी तेण्य हेण्य भाऊंडवनी बोलायचं नाही मला अनुभव आला आहे ना 8 महिन्यांपासून तसं काम करीत सणाने तसांची तुझं बराड झाला नाही बराडाची योजना चलिते मे तुला हैरमणी जाणते किल्ला मासम बराड करणे गेनी तुला हेची गावंतू सवेनाजे मे असं म्हणला म्हणे तुला आश्चर्य झालं सेरा मलाही मस्त ठिकाणं आली सती पण माझं गम्य वेगळांची छला एशता नेरवेरच से एत्त मे वराड हावनी नवरे सम हे वृद्धाश्रम पळावून घेऊनी ते वृद्धांची संतृप्ती जीवनाची सुरेखाई पळायन तंदा परिपूर्ण हाच तसांची तुझो गुण स्वभाव मट्टेंधा बय्यकंध देवेचो गौरव पळावनी तू इष्ट झालोश ओत्ताही नाही तुझं कसला उत्तर तरी मी स्वीकारू करच पण मला निराश हाई नाही म्हणे मनान केलं असं नाही ना तुझे गुणाला माझं मोठ्ठो नमस्कार बहारायते हಳ್ಳಿಯನ್ ಸಲಸ್ತರಿ तुझं धैर्य व्यवहार कौशल्य ಮೆಚ್ಚವೆಚ್ಚಲ್ಲ विचारूची मलाही इथलं धैर्य ये नाही अथवा मी इथलं दिवस तुला ते दृष्टी पळायली नाही
तुझं एक अव्वल काम त्याला मे कसो सहकार देवीर म्हणी मात्र योजना केली सरी विना हे एका दृष्टीने तुम्ही पळाना नाही. मग एक विचार असे त्यामुळे माझं हे काम से पडा ह्याला अग्गोट म्हण नाही, गिमू म्हण नाही, राती म्हण नाही, दिवसू नाही म्हण नाही, हे पुरा मग आमचा अप्पद हैवेनाचे पडा तिंब योजना करी. वसंता मी ती पूर योजना करणीची तुझी अभिप्राय विचारलेलो. असं म्हणी तुझं व्यवहार तुला हेच गावंतू करियर आणि आमचे घरान तुझी राहावियर. तुझे अभिमानाला कोणतोही अपमान हई नाहीसा मेची जबाबदारी. तसं तुला हैर म्हणी चलते मे दद्दथन्नी अय्यथना प्रस्ताप करसा. पळा नाही ना माझं विचार पुरा सांगितलं सती मग आमचा अप्पद हैवेनाचे पडा. पण तुलाही हे विचार हैर म्हण सनते अथवा वडिलांशी बोललोनी आम्ही एक निर्धाराला येस म्हण जाणते मालाही हो निर्धार हैरा. खराशी मला भारी ಒತ್ತಾಯ करीच वराड हा म्हणे पण माझे हे पुरा व्यवस्थांतले आता पुरा हैवेच छे का म्हणून मेची टिम्मा समोर घालसाना ಬಹುಶಃ हो देवानाचे दिद्धालो एक योग ಸೇರ म्हणे मनांक करसा. ಸೇರ ವಸಂತ किल्लमळे आमचे मनांतू मज्जे मनांतू सल्लेसारखांची पूरा हंतचे दैवेच्छा हीची नुका हीची म्हणी मला विश्वासूच आहे. पळामिया आम्ही वडिलांशी बोललोनी अव्वल निर्धार घेऊया है नाही का. हा हैरा बाळे चला का चला बेंगळुरांटी गूडले येवे सांगितलेला किल्ला म्हणी आश्चर्य झालं सेरा. मला फोन आणि तुझी सांगूया तसला पण आमचे जीवनाची पुटलेली कथा तसेवरती आम्ही अवघी असं ಒಟ್ಟು बेसोनी बोललोनी निर्धाराला येऊया म्हणे हे निर्धाराला आलेली आहे ना तुंदूर नाही बाळी तो एक निर्धार घेतला असते तो व्यवस्थित असे तसं म्हणे मी फोन करताना किल्ला किती म्हणून विचारताना सीधा उठून येईल असं सांग बाळे आजचा बैठकाचा विषय घेतो. बळा आमचा वृद्धाश्रमाचं काम बहुतेक पूर्ण झालं असेल तर तुम्हाही गोंतूच आहे. कसांची उद्घाटन झालं उपरांत 30 घरटी वृद्ध येवे तयार झाली सती. मेलुस्तुवारी पळावे जाणं रंधपल जाणं ही पूरा व्यवस्था करणी झालीच आहे. एकदा उद्घाटन कार्यक्रम कसो करवेचो कोणी करवेचो अतिथी कोणी ता पूर आम्ही आजी ಒಟ್ಟು बेसोनी बोलनाया. मग झालं उपरांत मज्जा एक वैयक्तिक विचारू से तमे माग तुमथन सांगास वैयक्तिक विचार बळाबाळी उद्घाटन म्हणून भारी खर्च करावा नका. सांकेतिक होऊनी एक उद्घाटन करताय पुरे म्हणे मारास आवडस तुमचा कसं आवडस हय उद्घाटनेला आमचे जन्नू मम्माला सांगूया किती म्हणता त्याचं अव्वल गुण आणि का मन अव्वल काम करायचं मन आणि का अव्वल गुण त्याचं भारी अव्वल लोकांना उपकार करतेलो असले मनांतलं एक उद्घाटन केली ते एक संस्था अव्वल चालवायचं तू संशय नाही म्हणे मालाच आवडायचं किती म्हणसा खंडित विषय हई अव्वल सलाह याची तसंच काय म्हणलं बिल्डिंग सांगा तसांची या सध्या तुम्ही भारी गौजी तसांची या सध्या भारी गौजी नाका तरी एवढं मोठं सुद्धा देशाचा कार्यक्रम करता ती मग प्रचारही हवं नका प्रचार गावे चंदापुर सध्या कार्यक्रम कसे करसांचे आणि का आमचं पत्रिका वर्दिगार अरविंद हेब्बारू म्हणीचे त्याला सांगोनी खंडित आहे पत्रिकेला प्रचार घालायला ते अंकिटी मग बाहेर अंकी अधिक कळलं ते खंडित हाय बाळी मग आमचे कॉन्ट्रॅक्ट नुका कॉन्ट्रॅक्ट व्हाय सांगितले वसंतला एक सन्मान केलं ते हैरा का म्हणे मला योज झाला हाय गोलता अव्वल सलाह
ಎಂತೆಲ್ಲ मने अंतू तर कसा नको येस अक्षत अक्षत ती येस ते दिसांची आमचं उद्घाटन कार्यक्रम करिअर नका म्हणी महाराज खंडिताची नका दिवस पळावो म्हणी दिवस पळावो म्हण नाही बोल दिवस मग बाहेर काय म्हणा वयुक्तिक विचारू बोललावेच म्हणे तर किती म्हणे विचारणे का आम्ही आगी सहन येठा किती बाडी ए सांग विवरण पळदद्दा तुम्ही मस्त दिवसांपष्टी मध्य वराडाची गग्गुरी करीत चालीन हे संदर्भांतू हे प्रश्नाला उत्तर देऊया म्हणे मनान केला असा हाय बाळी हे उत्तरासाठी आम्ही सांगा मे वराड करणे घे म्हणे मनान केला असा बाळी वराड करणे येते का असं म्हणे बोडीला सुद्धा जाऊ नका बोडीलाही मी पळावून घेतला असा बोटीला पळून घेतेस का तू बाळी बाळे सांग बाळी कोणी का तो भाग्यवान सांग लोक रे भाग्यवान पळा आमचा वृद्धाश्रमाचा कंत्राट बघिसून घेतलेला वसंतूचे पळा तोची मधचे विचार पुरा मी तेथून सांगून घेतला असा तसांची तेच विचारही मी जाणून घेतला असा बाळी तो लन्ना पंटी ಬೆಂಗಳೂರಂತೂ सरळ नुका तेच व्यवहार गुण किती म्हणजे आमचा गुंतूच नाही नुका बाळी तसं काय नाही दादा ते तो मला बोडीचा वर संपर्कच आहे का तो बोडी आमच्या घराला येईन जाणतो विषय तुमडा बाई गुणांतो हंतो हव्यासांतो हंतो व्यवहारांतो भारी चोपट बोडी अवल गुणवान म्हणी आईची तिथलं नाही तर आमची बाळी हा म्हणसाली का हाय 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 दद्दा तुमची काळजी समानाची पण ते बघे मी मस्त जाणूनीची हे निर्धार लायली तसांची तो आमचे घरांशी राहावे उपवलसे घराशी रवे हाय असं म्हणी तेच घर काही भारी दोरी नाही गोपाळाला पितलांची आमचे मनांतू सल्लेसारखं बोड्यो मिळलोसे मळे दैवेच्छा हीची म्हणी मला सावडतसे खंडित आहे बाळी खंडित आहे परंतु आमचे बाळी ना आमचे मनाला हयोच्या सारखा के विषय केलो म्हणी मस्त खुशी झाली नका बाळी नका गो अवघी वृद्धाश्रम करायचं मारे को अट्टू आयलो ते अद्दी संग पण परमा आम्ही जन्म माಡ ಜಾತಕ ದಕ್ಕವೆಗೆ ನಾವು तेणा ಜಾತಕ पळवली तर फळ सांगा म्हणीची भारी आलोचना केली मला सावडीनं तो बहुशा तेला आमचं असं हस आहे म्हणे त्याला ते दिसन कळणंच नका म्हणे पण बाळीचं वराडा विशिष्ट रीतीन हसे म्हणे म्हणणार तसांची आमचं वृद्धाप्याला बाळीचं वराडाम झालं होतं आमचं वृद्धाप्याला आरोग्यांचं सभेचा योगही से म्हणे म्हणणार तसांची आमचा घराचे आश्रम झालं उपरांत मम्मन म्हणणं समानच नका नका तेव्हा आता आजीचं काळंतू चेडी बोडी म्हणे की आधी कोणसे का नाही पण आजीच्या काळांतू चेडी बोड्यो धक्कुटी मट्टी म्हणजे काही व्यक्तीच नाही किल्ला मळे बाळी माझी वेणीच पात्र आहे म्हणजे अक्कासारखी है दुसऱ्यांदा म्हणा हे विषय मला भारी अभिमान आहे तेंतुही माझी बेणीशी इतली बुद्धमंतपणे पुरा गावीच आहे म्हणताना भारी संतोष होऊन मला होई बाळी बाळी म्हणे बाळी आमची खुशी हसे आमची बाळी नाही का हईची ಅಬ್ಬಾ ಈ ಪುಸ್ತಕ ವಚ್ಚಿತ ವೇಳು ಗೆಲ್ಲಲುಚಿ ಕಳ್ಳ ನಾಯಿ ಪಳ ತನಿಸ್ತ ಟಿವಿ तेन्सल्ल धारावाहिनी पुरा पळवायचा पक्ष असली पुस्तक असत नका मनाला मस्त आनंद देसती हो कृष्ण आनंद देसती माणसाविषयी विशेष आनंद आमदाही सांगटी मग किती आनंद म्हणे हो का नारायणाच्या इथल्याला ಆ 18 ದಿನಗಳು ಮಣಿ ಪುಸ್ತಕ ಸೇಪಳ तो वच्चित चल्या मे तो वच्चित मस्त आनंद देसे मणि म्हणत चल्या
इष्टाची मला त्याची पुस्तकं एक पुठ वाचिता अजूनही वाचया म्हणे मला आनंद उद्याचे त्याची पुस्तकं मिळे मला इतली इष्ट त्याचं लिहाणांतू तितलं आकर्षणच आहे. हय खंडित हय 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 का गो बोलता तुमचं बेस्ट सांगायचं विसरा नका या बेस्ट मटन नाही गो आम्ही गळस्य कंठस्य नुका संघ नाका आम्ही एका घरचे सारखे होत नुका आम्ही एकाच घरचो आजी बाळीचा वृद्धाश्रम उद्घाटने कार्यक्रमಕ್ಕೆ उद्घाटने कार्यक्रम 4 घंटे दाखे भारी गौजीची सेर म्हणली आम्ही तुमडा निघो नाही तुझं झालं का निघोनी झालं ते चला ओट्टूची म्हणी आली आमची सारी तुमडा अव्वल झालं मला एक सम सांगा तुम्ही एक विषय असे बाळीला मी लहानसा तपष्टी पळायचं पण ती मस्त वाचलेली नाही ती कॉलेजला गेली नाही तरी त्याच ही आलोचना असे का वैज्ञानिक मात्र नव्हे सामाजिक मानवीयतेला एक भाष्य इथल्यासारखं सेर का ताव हई ही आलोचन तरी बाळीला केळती आयली म्हणी विचित्र नका हय गो तांची मी विचारलं गो बाळी थना त्याला बाळीन म्हणलं ना हे वृद्धाश्रम करावायचं प्रति एक वठारांतुई घरांतुई 60 वर्षा आसपास सजली इंची सभेची तसे वरती हे वृद्धाश्रम केला ते कसं म्हणी योजना झाली मला म्हणी म्हणाली होय का हे पळा बाळीन करायचं काम असे नका मस्त अव्वल म्हणी सावडसे किल्ला मळे बाळीनं त्याच्या स्ವಂತ जागेंतू कोणेकाला नातू नसलेल्यांद म्हणे वृद्धाश्रम बांधायचं ती पण आमची मावची म्हणसली अंगडींटी साहित्य हाडवत नाही पण वाहनाचं साहित्य धाडणी देसे पण वाहनाचे मनुष्य कसले म्हणी कोणागून तू तू अवघा पळावणी घेऊन जासती रात्री घरान तू रिगाले तरी रिगाले मग चिरकुट हळे वॉशिंग मशीन से पण करंट केडला तरी जायचं तेव्हा त्याची चिरकुट थाळी तू थाळी तुझी थोब्बल निघालावायची मग योग्य समस्या सती पण बावीला पाण्याला पंपूच आहे पण पंप खे त्याळीनं ऑन करता एकदा भज्जल लोयसे खे तसा तो पंपू बावीन ठिकाणी रिपेरी करणी हाडवेचो मळे भंतारेल मोठो यागुची फोनू से आमदा पण तो फोनू पैसे वेचले प्रांतेला फोनाला पैसे घालायचे का फोन चार्जला ठेवायचो का असले योग्य भंताऱ्यांच्या समस्या कुठे फोन केली ते एटा फोन बोलत नाही किता म्हणी घाबरी मग पळाईन धंदा त्या फोन आम्ही ऑनच केलेलो सद नाही असले योग्य समस्या भंताऱ्यांच्या मेही परवा विमला काकी वृद्धामणी मात्र चाललेंत असल्या समस्या चुकत नाही मेही परवा विमला काकी गेली असेल त्याही काकानी काकी दोघं सवेचे पाप धाकपुटी पुरा व्यवस्था करून दिली सते पण ते व्यवस्थान स्पंदन करवायची इतली शक्ती हवी नका गो पाप गॅस पुरा हांड दिली सते पण काकी प्रत्येक गॅसावर ठेवणी प्रत्येक पात्र गरपळ ठेसे त्यानं दळपाचं इंधन तुझी रंधाप करावा एक वेळ दळप वेचली तरी इस्तो विज्जसे नका गो गॅस ते तेव्हाच असे दळप ते झग्र हसे पण झग्रेन तुझी ती दूधही कडपैसे गो गॅसावरी गॅस ते तेव्हाच असे पण दूध घेतलाई वत्ताई तीच सवेची ती तसं म्हणे गॅस हाडावेचंही परे गॅसही वेचला ते पेंटंट हाडावेची समस्याचे तशी आमची आई नाही भारी भंतारीनी नव्हे गो उगे करायची पळा पण आम्ही भंतारींद बोललो नाही भंतारींद बोललो नाही आम्ही पळा हंतलींची नका पळा बाळीನ आज हे करायचं काम असे नका आजीच्या दिवसांत समान म्हणे सावडसे किल्ला मळे शहरांतू सल्ली धाककुटी आता गावाला त्यांचा आई असतात दंदाशी पळावून नाही असांच हे त्यांची धाककुटी पुढे तसं नका हे वेची हे पळा वंश पारंपर्याने चाललं असे एक विषय असे गावांसले वाडी उरवेली नाही तरी मट नाही थोडी असली वृद्धाश्रमांतू बंधन ठेवा मी इथं माणसं मळे ते वृद्धाश्रमांतू आम्ही शेको जाग बुक्कू केलं तर काम सोडसे मला
खंडित आहे ग आलं का हे तू म्हणलेलं बोललं ना आजी मात्र परम सत्याची म्हणे परम सत्याची पण घरणी उरवायची कोणती वाटही दिसत नाही आधीपळा अविभक्त कुटुंबाची कल्पना सता वडिलांना ओंटीतन ते ओंटीतनला आजी किती जण साक्षी झाली सती ते वृद्धांचो आशीर्वाद आमचे उत्कर्षाला हे दुहच आहे असा घेऊ वृद्धांचो आशीर्वाद असलो ते आमचे हे उत्कर्षाला हेतू हचे बाळीचे साहसाला आम्ही हात जोडसी खंडित जोडसामी आम्ही हात जोडसामी ह्याला ಬಳಗೋ ಅಸಲೆ ಅವಕ್ಕೆ ವಿಷಯ ಎಕ್ಕಿಕ್ಲಿವರೆಗೆ नाही हन्ने अवघे आम्ही त्याला अवघ्यांचं सहकार खंडित आम्ही कोणाला कोणतो उद्या पांत आम्ही एठालाची मग्गा पडा किती दुर्बळपण असला तरी धक्कुटी घरात मस्त सलेले मिळण्या ही ग्रहकृत्य उरली साथे खंडित हे ग्रहकृत्य उरलेल्यावरती एका धक्कुटेचं महर्गो किती झालं पळा पळा अनुभविशी खंडित पळा मग्गा मस्त जन धक्कुटी ससने ಕೆಲವು ಬುದ್ಧಿವಂತಿ ಸಲ್ಲಿ ಬಾहेರು ಜಸನೆ ಕೆಲವು IS ದದ್ದತನ ಶಿಮಳ ಬೊಲ್ಲಣ ಐಕೊನಿ घराशी यांची ससने तसले ते पळा सोन्नू किट्टू बाळू पुट्टू म्हणे ते वाडी पण उरवेलीसे पण एक बेजाराचा विषय किती मळे ते वाडी उरवेली आमदा पळांगे हन्नाई म्हणो चचे का बेजाराचा विषय पण कितही सोतो आम्ही त्यांना मस्त बोलला हन्नाई नका तसं ना शिक्षण आम्हीच नका त्यांना तेवेल्या आम्ही मस्त बोललावे हन्नाही किती तरी आमदा पुढे येत आहे बाळेचं वृद्धाश्रमाचे अव्वल म्हणी सावडसे कितीतरी हेचो परिणाम आजी आम्ही पळामेर ಹೊರತು घरणी उरवे कोणती लक्षण खंडित नाही तांजी तसल्यांतो अव्वल परिहार मळे हे बाळीचं स्वप्नाची म्हणी मला सवडसे कसं होऊन का गो परवा ही परवा हिंतू ಟಿವಿಂತು ಪೇಪರ್ ಅಂತೂ ರಾಯಿನ ವೃದ್ಧಾಂತಕ್ಕೆ ಪೂರ ಆಸ್ಪತ್ರೆಲ್ಲ ಸೇರ್ಸಾವನಿ धक्कुटी खेगो नाही शिदालिखे त्यांचा का दसकत घेतलीखे मग तगडा वळ नाही पडावली नाही देवा ही वृद्ध पूर अनाथ झाली नाही तसं हे बाळीचे नेಮ್ಮದಿ बनावायचं हे वृद्धाश्रम अंतू खंडित कोणेक ही खंडित अन्नाई तसेवरती ही बाळी मळे सेनु कगो अवघ्यंद एक छाಯಿದೆಂತಲ ರೂಪ तसेवरती अवघी अम्मी बाळी ಬಗ್ಗೆ ताळी पिट्टी तुम्ही ताळी पिट्टे हे विषय ಬಗ್ಗೆ हाई गो बोलता वेळ गेलेलोच कळला नाही चला तुमचा झाला का निघोनी चला तुम्ही पळा आजी आमदायको नवो अनुभव पळा वसे तेवेल्या आम्ही पुरा निघाले तुम्ही पुरा येसा नका चला या आम्ही चला या
सुख जीवन हैवे सुख जीवन गावते कोविध शुभ बांधवली सोडून उंटी भाव गौरी करणी सुखम सवेना वडत जीवन सुरेख सवन सोडी घालून स्थान मान धन संपत्ती स्थान मान धन संपत्ती शाश्वत नोहती शाश्वत नोहती आई दादाजी आजोबा आई दादाजी आजोबा होची संबंध होची संबंध काही नाही उन्हाव जोरात आमच्या घरात वडिलांचं जीवन सुरेख सोडी घालू नका सोडी घालू ಹಲೋ ಹಲೋ ಅಜ್ಜಿच्या हे कार्यक्रमाला आयिल्ले अवघेंना नमस्कार. अज्जीचा दिवस आमदा अविस्मरणीय दिवस किल्ल्यामुळे लोकरिवाज सहोचो मोठे लन्नंद पळावून घेवची पण आज आम्ही अवघे लन्न पुरा उट्टू होऊन वडिलांना पळावून घेवचा एक नूतन कार्यक्रम प्रारंभ केलो से त्याला हवसला आम्ही नामकरण केलं से तसेच हे व्यवस्थेला आज एटा उद्घाटन हांची से हे माझी बेणीस झालेली बाळीचं स्वप्न ता आज साकार हांतसे आमच्या आवंतेला मर्यादा देवनी आयले अवघे पाहणे अजून स्वागत नमस्कार करीत तसांचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अवघींचो प्रीतीपात्र झाला जन्नू मामाला स्वागत करीत समय अच्छा तसांची मुख्य अतिथी आमचे गावीची समाजमुखी काम करणे घेऊन सवयची श्रीमती अश्विनी हेब्बार ह्यालाही स्वागत करसा. तसांची म्हणजे आई दादा हिंदाय स्वागत करीस नका आई दादा तसांची माझी बहिणीच झाली नयना याला बाळी म्हणजे नयना नाव होतं त्यालाही स्वागत करीस. तसांची आता हे आमचे वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमाला अव्वलीचं सुरेख कट्टोण बांधून तिथं धरलं वसंतालाही स्वागत करीत समय अशा देवतेवनी कार्यक्रम प्रारंभ करो म्हणे जन्मोत्सवाचा संघोत्सव अशा आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी झाले अश्विनी हेब्बार ह्या दोन्ही बुल्लणी म्हणावणे म्हणोत्सा
मग वेदिका समोर चालल्यांदा अवघ्यांदा नमस्कार. आजीचं हे आम्ही वृद्धाश्रम उद्घाटना कार्यक्रमांतू आम्ही अवघे साक्षी होऊन इसाम. पण हो प्रति गावांतू हायवेचं अनिवार्य, पण हायवे नजे किला म्हळे झालं इथला आमचा येस दादा अशी आम्हीची पळान घेऊ म्हणाचं आमचं अवघ्यांचे मनांतू सव. पण हे काल विद्यमानांतू किती झालं असे म्हळे धाककुट्यांना आम्ही बाहेर धाडता नाही उपाय नाही. विद्याभ्यासाला बाहेर धाडायचं येसे त्या काय झाल्यांदा आमदा त्या एडजस्ट हायवेला भारी अपद असे ते समयाला असले आश्रय हायवेचं अगत्य हासे. हे बाळीचे एक साधन म्हणायची मट्टी साधन हेला पूरक होऊन त्याचे घरची त्याला साथ दिली आपला आता मगही मोठा विषय. यशाच्या काळात चेडी उज्जत क्षणी आयस दद्दाचे माथ्यांचा वराड करून द्यायचं मात्र योचना असायची. पण हेला ते एक साथ देवनी अव्वल एक कार्यक्रम हांचे हेला मला एक मुख्य अतिथी आवनी सदैलेला मला भारी खुशी झाली से. अवघेंदा अजून एकदा नमस्कार. कार्यक्रमाचा केंद्रबिंदू झालेला माझी बहिणीशी बाळी याळीन दोन्ही त्याला मनाला सावडीने बोलणाने म्हणोसा. ವೇದಿಕೆಂತೂ ಚಲೆಲ್ಲ ಅವುಗ್ಯಂದ ಮಜ್ಜ ನಮಸ್ಕಾರು. तसांची आजीचे हे कार्यक्रमाला आयले तुमचं पूर स्वागत करीत. मस्त दिसांपष्टी रखत सल्लो दिवसू आज आयलोसे. हे वृद्धाश्रम सुरू करायचं म्हणी मनांतू केले उपरांत आमधा कैयक अडचण झाली नाही. मजे गावीची आईले पेल्ला घरची तेंतुई श्यामला काकी अनल मावी अलका अक्का ह्यांचं पूर सहकारावरठी मग मजे आईये दद्दा अण्णा वहिनीचे जबाबदारींतू मग आजी आयलेले अतिथींचे शुभाशीर्वादंतू पैसेंदहांतू कट्टण बंधव्यहांतू कोणत्याची रीतींतू अपद झाली नाही. तसेवरठी ही योजना देवानाची आमचे करवैली सेरा म्हणी मला सावडतसे. हे नेम्मदी म्हणवेचे वृद्धाश्रमाला येंतेले तुम्ही अथवा तुमचे वडिलांदा निरातंक हावनी चवेचे सारखा आम्ही पळावनी घेसा म्हणता. तसंची हे कार्यक्रम उपरांत मजे आय्येची उस्तुवारींतू जेवणाची व्यवस्था इसे ताई पुरा स्वीकार करणी घ्या म्हणे म्हणता माझी दोन्ही बोलणी समाप्त करीत. नमस्कार. आमचा आजचं वृद्धाश्रमाचा अव्वल कट्टोण बांधून झालं वसंतू म्हणी तेली दुंबल म्हणा तो आता पुढं आमचा जा वैशे अंतलो त्यामुळे अध्यक्ष झालं जन्म मामाना त्याची दोन बोलणी म्हणावं आणि आमदा अवघेंदा आशीर्वाद देव म्हणी म्हणोसा. अवघेंदा नमस्कार. आज एठा एक विशिष्ट कार्यक्रम नेम्मदी वृद्धाश्रम बिಡುಗಡೆ म्हणोचो जालो छे. नेम्मदी आज बहुशः चित्पानांचे कोणते घरणंतयू पैसे वित्रिक नेम्मदी बरी उणी छेवणी छाडोसे मला. ಒಂಟಿಪಣ म्हणावचा विषय तो अनफैशेला मात्र कळवचो ಹೊರತು पळावेला काही त्यांनी दिसत नाही. तसल्या संदर्भांतू आज हे वृद्धाश्रमांतू येवेचे व्यक्ती अधिक सहती म्हणताना ते नेम्मदी बरी उणी छेवणीचे अर्थ ते संदर्भांतू हे वृद्धाश्रमाला नेम्मदी म्हणाचं नामकरण करणे तर आज एठा उद्घाटन करायचो विषय असे तो भारी अत्युत्तम विषय. आमचा बाळीचं स्वप्न म्हळे आमची बाळी आहे की एका संकेत असलो बाळी प्रति गावांत येता हवल्याग सुद्धा झाडस मला तसली परिस्थिती आज आमची चित्पावनाची आलीच आहे. बहुशः एका 25 वर्षापर्यंत चित्पावनाची घरणी आजीचे पक्ष एका 50 वंटे उणावसत म्हणत झाडोसे कसंही सदू कालघट्ट आम्ही काही करवत नाही. प्रवाहाला आम्ही अड्डम रविवार होतो आंबेलने प्रवाह गेलो तर काही करवा नाही आमदा. तसल्या संदर्भात हे एक लहान प्रयत्न अव्वलचे बाळीचं. आता बाळीला ही आलोचना कशी आयली म्हणणं ते एका घरांतू एक अव्वल संस्कार सोलो म्हणून ते त्या उज्जवची धाककुटी एका अव्वल संस्कार इथं ससती म्हणावचला हे एक अव्वल उदाहरण. किल्यामुळे आय्यस दद्दाशी अव्वल संस्कारू नेरेकरे अव्वल संस्कारू अण्णास बेणीस का कोणी सणा तरी ओंगळ
तर आम्ही पळायला ते मात्र दिसलो होतो अवघ्यांनाही अव्वल दिसे म्हळ्यार केला दुर्योधनाला के प्रपंचद अंगोड दिसलो धर्मरायला प्रपंचद अव्वल दिसलो तसा बाळीला अवघ प्रपंचद अव्वल दिसू लागल्या वरठी त्याचा ही काम्मा ಅಥವಾ हे वृद्धाश्रमणाचं कल्पने एका भारी उंच मट्टांचे म्हणे साडसा मला तसं वेल्या आजी हो कार्यक्रम भारी एक सुरेखान चाललेलो से येता मस्त जनही आयली सा तसं जी तुमचा असली परिस्थिती येवे नाका कोणाही केला आयली ते त्याला की उत्तर असे म्हणावं त्याला हे एक अव्वल उदाहरण तसंची आजी हे कार्यक्रमाला उद्घाटनाला आणि का अध्यक्ष भाषणाला अध्यक्षस्थानाला मला आमंत्रण करणे मला अवकाश दिलेला मैं माझं हृदयपूर्वक हवनी आशीर्वादून आहे अजा कसं मुळे प्रोत्साह देसा म्हणी सांगून हे माझे 2 बोलणी हेठा धन्यवाद. आजच्या हे कार्यक्रमाचं अध्यक्ष झालेलो जन्मोत्सवाला एक सन्मान तसांची आजचं हे एका कार्यक्रमाच्या कट्टोण अव्वलचे मंदिर झालं आणि त्या वसंतालाही सन्मान करायचं अशा हा कार्यक्रम हांचे ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಸಂತ ಕರೀಸ್ ನಮಸ್ಕಾರ. हे कार्यक्रमांतो